काय होईल जर आपल्याला आयुष्यभर जी शिकवली गेलेली अंतिम निवृत्तीची संकल्पनाच मुळात चुकीची असेल. म्हणजे 60-65 वयापर्यंत राबायचं, थोडे थोडे पैसे साठवायचे आणि मग कुठेतरी निवांत जगायचं. बरोबर. हे कोणतंही अंतिम ध्येय नसून फक्त एका अत्यंत वाईट परिस्थितीसाठी, म्हणजे जेव्हा आपलं शरीर काम करण्याच्या स्थितीत नसेल त्यासाठी काढलेली ती एक विमा योजना असेल तर. खरं तर हाच तो विचार आहे जिथून सगळ्याची सुरुवात होते. एक्झॅक्टली. आणि याच एका भन्नाट विचारानं आपण आजच्या या सखोल चर्चेत थेट प्रवेश करत आहोत. टिम फेरिस यांच्या द 4 Hour वर्क वीक या साहित्यातला जो पहिला आणि सगळ्यात महत्वाचा भाग आहे ना, न्यू रिच म्हणजे नवीन श्रीमंत, तो आज आपण मुळापासून डिकोड करणार आहोत. हो. आणि या साहित्याचा जो हा पहिला टप्पा आहे, ज्याला फेरिस डेफिनिशन किंवा व्याख्या म्हणतात, तो खऱ्या अर्थाने आपले जुने समज मोडून काढतो. कारण इथे श्रीमंत असण्याची जुनी व्याख्या पूर्णपणे कालबाह्य ठरवली गेली आहे. हो ना, म्हणजे केवळ बँक खात्यात करोडो रुपये असणं म्हणजे श्रीमंती, हे समीकरण आता मागे पडलंय. नक्कीच. त्याऐवजी पैशासोबतच वेळेची आणि स्वातंत्र्याची मालकी असणं, याला न्यू रिच जीवनशैली म्हटलं गेलंय. आणि ही नवीन व्याख्या समजून घेण्यासाठी टिम फेरिस यांचा स्वतःचा एक अनुभव खूप, काय म्हणूया त्याला, डोळे उघडणारा आहे. तो टँगो डान्स चॅम्पियनशिपचा किस्सा, राईट? हो, मी वाचत होते त्याबद्दल. हो, तोच. ते ब्युनोस आयर्समध्ये एका टँगो डान्स चॅम्पियनशिपमध्ये भाग घेत होते. हजारो प्रेक्षकांसमोर डान्स करताना त्यांना अचानक जाणवलं की जर त्यांनी त्यांची जुनी जीवनशैली सोडली नसती तर ते तिथे कधीच पोहोचले नसते. बापरे, म्हणजे तो क्षण त्यांच्यासाठी एक मोठा साक्षात्कार असावा. अगदी. त्या क्षणी ते आठवड्यातून फक्त 4 तास काम करून महिन्याला जवळपास $40,000 कमवत होते, जे पूर्वी दिवसाचे 14 तास राबून त्यांना पूर्ण वर्षभरात मिळायचं. पण एक मिनिट, इथं आपण थोडं थांबून हे उलगडून पाहूया, कारण इथे एक स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो की शेवटी $1 म्हणजे $1च ना? बँक अकाउंट्समध्ये जमा होणाऱ्या पैशात सापेक्ष किंवा वेगळं असं काय असू शकतं? हाच तो टर्निंग पॉइंट आहे. इथं एकूण उत्पन्न म्हणजे ॲब्सोल्यूट इन्कम आणि सापेक्ष उत्पन्न म्हणजे रिलेटिव्ह इन्कम यातला फरक समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे बघा, एकूण उत्पन्न फक्त आकड्यांवर बोलतं. अच्छा. समजा नावाची एक व्यक्ती आठवड्याला 80 तास काम करून वर्षाला $1,00,000 कमावते. आणि नावाची व्यक्ती आठवड्याला फक्त 10 तास काम करून वर्षाला $50,000 कमावते. समाजाच्या दृष्टीने चे एकूण उत्पन्न दुप्पट असल्यामुळे ती व्यक्ती जास्त श्रीमंत मानली जाते. पण जर आपण हेच गणित प्रति तासाच्या हिशोबानं मांडलं तर चित्र पूर्णपणे बदलून जातं. बरोबर. म्हणजे ला एका तासासाठी साधारण $25 मिळतात आणि ला एका तासासाठी $100 मिळतात. म्हणजे प्रति तास कमाईचा विचार केला तर हा पेक्षा चक्क 4 पट जास्त श्रीमंत आहे. हो, आणि याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे कडे जो रिकामा वेळ आहे तो त्याला हवं ते करण्याचं, कुठेही जाण्याचं स्वातंत्र्य देतो. यालाच फ्रीडम मल्टिप्लायर किंवा स्वातंत्र्य गुणक म्हणतात. क्या बात आहे. हे अगदी असं आहे की एका ट्रेडमिलवर मॅरेथॉन धावणाऱ्या माणसाची तुलना एका सुंदर जंगलात मॅरेथॉन धावणाऱ्या माणसाशी करण्यासारखं. म्हणजे अंतर तेच आहे, घाम तेवढाच गाळला जातोय, पण अनुभव आणि त्या वेळेची किंमत पूर्णपणे वेगळी आहे. एक्झॅक्टली. आणि न्यू रिच लोक हेच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एका सूत्राचा वापर करतात, ज्याला DEAL सूत्र म्हणतात. डी म्हणजे डेफिनिशन, म्हणजे जुन्या नियमांना आव्हान देऊन नवीन व्याख्या ठरवणे. ई म्हणजे एलिमिनेशन, अनावश्यक गोष्टी जीवनातून वगळून टाकणे. बरोबर. ए म्हणजे ऑटोमेशन, स्वतः काम न करता सिस्टमकडून काम करून घेणे. आणि एल म्हणजे लिबरेशन, स्थळ आणि वेळेच्या बंधनातून पूर्ण मुक्ती. यातला हा डी म्हणजेच डेफिनिशनचा टप्पा सर्वात महत्वाचा आहे, कारण तो माणसाची विचार करण्याची पद्धतच बदलून टाकतो. पण जरी इतकं सोपं आणि फायद्याचं असेल तर समाजात आपण नेहमी कठोर परिश्रम करण्याला इतकं महत्त्व का देतो? म्हणजे आपल्याला नेहमी शिकवलं जातं की आयुष्यातील सर्वोत्तम वाईन म्हातारपणासाठी राखून ठेवावी, पण ती वाईन तोपर्यंत खराब झाली तर? हा खूप चांगला मुद्दा आहे. जर आपण याला मोठ्या चित्राशी किंवा व्यापक संदर्भाशी जोडलं तर आपल्याला समजेल की आपल्याला तसंच घडवलं गेलं आहे. औद्योगिक क्रांतीच्या काळापासून जास्त काम करणं म्हणजे जास्त यश, हे आपल्या डोक्यात पक्क बसवलंय. हो, सतत काम करत राहिलं पाहिजे हीच मानसिकता असते. पण विज्ञान आणि मानसशास्त्र असं सांगतं की मानवी ऊर्जा आणि आवड या गोष्टी चक्रीय असतात, म्हणजे सायक्लिकल.
कोणत्याही माणसाला सलग 15-20 वर्ष उच्च क्षमतेने एकाच गतीने काम करणं शक्य नसतं. म्हणजे विश्रांती ही म्हातारपणासाठी साठवून ठेवण्याऐवजी ती मिनी रिटायरमेंट्स किंवा छोट्या निवृत्तीच्या रूपात आयुष्यभर विभागून घेतली पाहिजे, असा याचा अर्थ होतो का? अगदी तसंच. आणि यासोबतच आणखी एक मोठा गैरसमज आहे ताणतणावाबद्दल. आपण सर्वसाधारणपणे मानतो की कोणताही ताण म्हणजे स्ट्रेस हा वाईटच असतो आणि तो टाळला पाहिजे. पण इथे 2 वेगळे प्रकार स्पष्ट केले आहेत: डिस्ट्रेस आणि युस्ट्रेस. अच्छा. डिस्ट्रेस म्हणजे असा ताण जो माणसाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत करतो, जसं की एखाद्या तापट बॉसच्या हाताखाली काम करणं. पण युस्ट्रेस म्हणजे असा ताण जो वाढीसाठी आवश्यक आहे. हे म्हणजे आपण जिममध्ये जाऊन वजन उचलताना स्नायूंवर जो जाणीवपूर्वक ताण देतो तसं काहीच आहे का? म्हणजे तो ताण शरीराला वेदना देतो, पण त्या वेदनेमुळेच स्नायू तुटतात आणि अधिक बळकट होऊन पुन्हा जोडले जातात. अगदी तंतोतंत. न्यू रिच लोक हा चांगला ताण म्हणजेच युस्ट्रेस स्वतःहून शोधतात. ते स्वतःला अशा आव्हानात्मक परिस्थितीत टाकतात जिथे त्यांची क्षमता वाढेल. ते स्वतःच्या उणीवा सुधारण्यावर वर्षानुवर्षे वाया घालवण्यापेक्षा आपली जी बलस्थाने आहेत त्याच सर्वोत्तम होण्यावर लक्ष केंद्रित करतात. पण इथं माझ्या मनात एक शंका येते. आता हा भाग खऱ्या अर्थाने रंजक ठरतोय. हे सर्व नियम कागदावर वाचायला खूप छान वाटतात, पण जेव्हा प्रत्यक्ष अंमलबजावणीची वेळ येते तेव्हा लोक मागे का हटतात? लोक एका वाईट नोकरीत का अडकून राहतात? याचं एकच मूळ कारण आहे आणि ते म्हणजे भीती. पण गमतीची गोष्ट अशी की लोक या भीतीला भीती न म्हणता आशावाद म्हणतात. 1 मिनिट. आशावाद म्हणजे ऑप्टिमिझम? हो, टिम फॅरिस या मानसिक स्थितीला ऑप्टिमिस्टिक डिनायल म्हणतात, म्हणजे आशावादी नकार. अरेच्छा. म्हणजे लोक स्वतःच्या भीतीला आशावादाचा मुखवटा लावतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला माहिती असतं की तिची नोकरी वाईट आहे, तिथं तिची घुसमट होतीये, पण तरीही ती व्यक्ती स्वतःला सांगते की कदाचित पुढच्या वर्षी बॉस बदलेल किंवा 2 वर्षात मला मोठी बढती मिळेल. बरोबर. कारण अज्ञाताचा किंवा अनिश्चिततेचा सामना करण्यापेक्षा एका ओळखीच्या दुःखात जगणं मानवी मेंदूला जास्त सोयीस्कर वाटतं. लोक गोष्टी आपोआप सुधारतील या खोट्या आशेवर स्वतःला फसवतात. बापरे, हे खूपच डीप आहे. आणि याच अनिश्चिततेवर मात करण्यासाठी फिअर सेटिंग ही अत्यंत प्रभावी पद्धत फॅरिस यांनी मांडली आहे. गोल सेटिंग माहिती होतं, पण हे फिअर सेटिंग काय प्रकार आहे? फिअर सेटिंग म्हणजे सर्वात वाईट परिस्थितीची, नाईटमेअर सिनारिओची अत्यंत स्पष्ट शब्दांत आणि कागदावर लिहून कल्पना करणं. त्यांनी हँड स्किलिंग यांचं उदाहरण दिले आहे. हा माणूस कॉर्पोरेट वकिली करत होता, खूप पैसे कमवत होता, पण आतून पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. एके दिवशी त्याने रिओमध्ये एका उंच कड्यावरून पॅराग्लायडिंग केलं आणि हवेत तरंगताना त्याला जाणवलं की त्याची खरी भीती फक्त उडी मारण्यापूर्वीची होती. त्यानंतर त्याने नोकरी सोडून नेक्सस सर्फ नावाचा सर्फिंगचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण 1 मिनिट. इथं मला हे थोडं प्रॅक्टिकल वाटत नाहीये. एका चांगल्या पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडून थेट व्यवसाय सुरू करणं हे सामान्य माणसासाठी खूपच जोखमीचं नाही का? हा अतिशय रास्त प्रश्न आहे. आणि म्हणूनच फेरिस नुसतं नोकरी सोडा असं सांगत नाहीत. ते फिअर सेटिंगच्या प्रक्रियेचा आधार घेतात. या प्रक्रियेत आपण संभाव्य धोक्यांचं 1 ते 10 या प्रमाणात मोजमाप करतो. समजा एखाद्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी नोकरी सोडली. सर्वात वाईट काय होईल? व्यवसाय बुडेल. हो, बँक बॅलन्स कमी होईल. अगदी. काही महिने नोकरी शोधावी लागेल, कदाचित थोड्या काळासाठी नातेवाईकांच्या घरी राहावं लागेल. जर आपण बारकाईने पाहिलं तर हे सर्व धोके 3 किंवा 4 पातळीचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते तात्पुरते आहेत. पण जर तो व्यवसाय यशस्वी झाला किंवा त्या माणसाला त्यातून जे वेळेचं स्वातंत्र्य मिळेल त्याचे फायदे हे कायमस्वरूपी 9 किंवा 10 पातळीचं असतील. एक्झॅक्टली. हे एका कपाटात लपलेल्या राक्षसाची भीती वाटण्यासारखं आहे. जोपर्यंत कपाटाचं दार बंद आहे आणि खोलीत अंधार आहे तोपर्यंत तो एक भयानक राक्षस वाटतो. पण जेव्हा आपण प्रत्यक्षात लाईट चालू करून पाहतो तेव्हा तो फक्त जुन्या कपड्यांचा ढीग असतो. खूप छान उदाहरण द्या. फिअर सेटिंगमुळे आपण तोच लाईट चालू करतो आणि एकदा भीती निघून गेली की पुढचा टप्पा येतो सिस्टीम रिसेट करण्याचा. आणि इथं या साहित्यात एक अतिशय धक्कादायक सत्य समोर आणलं आहे. वास्तववादी ध्येय साध्य करण्यापेक्षा अवास्तववादी म्हणजे अनरिअलिस्टिक ध्येय साध्य करणं हे जास्त सोपं असतं. तर मग ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय? म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की साधी 5% पगारवाढ मिळवण्यापेक्षा थेट करोडपती बनण्याचं ध्येय ठेवणं जास्त सोपं आहे. हे तर पूर्णपणे उलटं लॉजिक आहे ना?
वरवर पाहता हे वेडेपणाचं वाटेल, पण यामागील मानसशास्त्र समजून घेतलं पाहिजे. प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीतला एक प्रयोग या संदर्भात खूप बोलका आहे. टीमने त्यांच्या एका वर्गातील विद्यार्थ्यांना एक आव्हान दिलं होतं. जगातील सर्वात प्रख्यात आणि ज्यांच्यापर्यंत पोचणं अशक्य वाटतं अशा व्यक्तींशी, जसे की जॉर्ज बुश सिनियर किंवा JLO, त्यांच्याशी संपर्क साधायचा आणि एका प्रश्नाचं उत्तर मिळवायचं. अच्छा. जो हे करेल त्याला थेट A ग्रेड मिळेल असं त्यांनी सांगितलं. पण तुम्हाला माहितीये काय झालं? काय? पहिल्या वर्गातल्या एकाही विद्यार्थ्याने हे आव्हान पूर्ण केलं नाही. अरेच्चा, का बरं? कारण त्यांनी असा विचार केला की हे तर पूर्णपणे अशक्य आहे आणि इतर विद्यार्थी जे आपल्यापेक्षा हुशार आहेत ते नक्कीच हे करत असतील. त्यांनी स्वतःचा स्पर्धेचा अतिविचार केला. पण दुसऱ्या वर्गात रायन मेरिना नावाच्या एका विद्यार्थ्याने थेट गुगलचे CEO एरिक श्मिट आणि रँडी कोमिसार यांना ईमेल केला आणि त्याला उत्तरही मिळालं. बापरे, म्हणजे एकही मोठा अडथळा नसताना फक्त मानसिक भीतीमुळे पहिल्या वर्गाने हार मानली. हो, यातून एक गोष्ट स्पष्ट होते की जगातील 99% लोक असा विचार करतात की ते मोठी उद्दिष्टे साध्य करू शकत नाहीत. त्यामुळे ते सर्वसाधारण वास्तववादी ध्येयांसाठी एकमेकांशी स्पर्धा करतात. तिथे प्रचंड गर्दी असते. राईट. पण अवास्तववादी ध्येयांमध्ये मुळाच स्पर्धाच कमी असते. आणि दुसरं म्हणजे असं मोठं ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारा उत्साह, ॲड्रेनलिन, शरीर आपोआप निर्माण करतं. त्यामुळेच सॅम्युएल बेकेट यांचं ते प्रसिद्ध वाक्य इथं लागू पडतं. एव्हर ट्राईड, एव्हर फेल्ड, नो मॅटर, ट्राय अगेन, फेल बेटर. क्या बात आहे. पण जर मोठी स्वप्न पाहणं इतकं गरजेचं आहे, तर ती प्रत्यक्षात कशी आणायची? पारंपरिक गोल सेटिंग इथं काम करणार नाही असं मला वाटतंय. नाही करणार. आणि म्हणूनच पुस्तकात ड्रीम लाइनिंग ही संकल्पना मांडली आहे. आणि इथं आनंद या शब्दाची व्याख्याच बदलून टाकली आहे. आनंदाचा विरुद्धार्थी शब्द दुःख नसून कंटाळा आहे. कंटाळा? बोर्डम? हो, खरा उद्देश आयुष्यभर सुरक्षित राहणं नसून उत्साह म्हणजे एक्साइटमेंट शोधणं हा असला पाहिजे. लाल BMW मधील लठ्ठ माणूस हे रूपक इथं अतिशय चपकल आहे. ते काय आहे? अनेक लोक रिकाम्या वेळेच्या भीतीपोटी विनाकारण काम करत राहतात. त्यांच्याकडे पैसा असतो, पण रिकामा वेळ कसा घालवायचा हे माहीत नसतं. त्यामुळे ड्रीमलाइनिंग हे फक्त पैसे कमावण्याचं नियोजन नाही, तर काम कमी केल्यावर जो रिकामा वेळ व्हॅक्यूम मिळेल तो रंजक गोष्टींनी कसा भरायचा याचं नियोजन आहे. म्हणजे काय असण्याची इच्छा आहे, काय करण्याची इच्छा आहे आणि काय मिळवण्याची इच्छा आहे हे आधी ठरवणं. राईट? हॅव्हिंग, बीइंग, डुईंग. बरोबर. आणि यावरून टार्गेट मंथली इन्कम TMI आणि टार्गेट डेली इन्कम TDI काढला जातो. म्हणजे समजा अस्टन मार्टिन DB9 ही अतिशय महागडी कार एखाद्याला हवी आहे. तिची किंमत जवळपास $1,36,000 असू शकते. बापरे, एवढी रक्कम बघूनच सामान्य माणूस स्वप्न सोडून देईल. पण ड्रीमलाइनिंगमध्ये आपण पूर्ण रकमेचा विचार करत नाही. ती कार महिन्याला फक्त $2,003 मध्ये हप्त्यावर मिळू शकते. आता यात घर भाडे, जेवण जोडले तर टार्गेट मंथली इन्कम कदाचित $5,000 येईल. आणि यावरून टार्गेट डेली इन्कम निघतो. जर महिन्याला $5,000 हवे असतील तर दिवसाला फक्त $166 कमवणं गरजेचं आहे. हे खरंच भारी आहे. हे म्हणजे एखाद्या मोठ्या पर्वताचे लहान चढता येण्याजोग्या पायऱ्यांमध्ये रूपांतर करण्यासारखं आहे. अचानक एक अवाढव्य स्वप्न एका महिन्याच्या हप्त्यामध्ये किंवा EMI मध्ये बसतं. हो ना, पण हे सगळं करण्यासाठी वेळ कुठून आणायचा? इथं आपण डेफिनिशनचा टप्पा संपवून दुसऱ्या टप्प्याकडे म्हणजे एलिमिनेशनकडे जातो, ज्याचा मुख्य पाया आहे विल्फ्रेडो परेटो यांचा 80-20चा नियम. परेटो प्रिन्सिपल. 80% परिणाम हे 20% प्रयत्नांतून येतात. अगदी. टीमचा स्वतःचा अनुभव इथं खूप महत्वाचा आहे. त्याने त्याच्या व्यवसायातून चक्क 95% ग्राहकांना काढून टाकलं. 1 मिनिट, काय? 95% ग्राहकांना काढून टाकलं? हे तर वेडेपणाचं लक्षण वाटेल कुणालाही. हो, पण जेव्हा त्याने गणित केलं तेव्हा त्याला जाणवलं की त्याचे फक्त 5 ग्राहक त्याला 95% महसूल देत होते आणि उरलेले ग्राहक त्याचं 100% मानसिक स्वास्थ्य बिघडवत होते. अच्छा. त्याने त्या त्रासदायक ग्राहकांना काढून टाकलं आणि त्याचे कामाचे तास एकदम कमी झाले. यालाच कार्यक्षमता आणि परिणामकारकता म्हणजे एफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस यातला फरक म्हणतात.
अनावश्यक गोष्टी वेगाने करणे म्हणजे त्या गोष्टी महत्वाच्या ठरत नाहीत. याचा अर्थ सतत बिझी असणं हा खऱ्या अर्थाने आळशीपणाचाच एक प्रकार आहे. होय, तो एक वैचारिक आळशीपणा आहे. सतत कामात बुडून जाणं, ओव्हरवेल्म होणं हा एक पर्याय आहे जो लोक निवडतात कारण त्यांना खरोखर महत्वाचे आणि कठीण निर्णय घ्यायचे नसतात. उत्पादक लोक अतिशय निवडक कामं करतात. क्या बात आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण पाहिलं की कामासाठी काम ही मानसिकता सोडून देणं किती गरजेचं आहे. सापेक्ष उत्पन्नाचं महत्त्व, फिअर सेटिंगद्वारे भीतीची चाचपणी आणि ध्येयांचं ड्रीम लाइनिंगमध्ये रूपांतर करून आपण स्वतःची एक नवी जीवनशैली कशी घडवू शकतो हे सगळं डोकं चक्रावून टाकणारं होतं. नक्कीच. आणि इलिमिनेशनच्या माध्यमातून वेळेची मालकी मिळवणं हा या प्रवासातला सर्वात मोठा दुवा आहे. जाता जाता एका प्रश्नावर आपण थांबूया, ज्याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. जर एखाद्याची आज अचानक नोकरी गेली, सर्वस्व हिरावून घेतलं गेलं आणि त्याला सर्व काही शून्यातून पुन्हा सुरू करण्याची वेळ आली, तर सुरक्षिततेच्या नावाखाली तो जुनेच मार्ग निवडेल की असं कोणतं अवास्तव स्वप्न असेल ज्याचा पाठलाग करण्याचं धाडस शेवटी त्याच्यात येईल? विचार नक्की करण्यासारखा आहे. मला नेहमी हा विचार येतो की आपण जे आठवड्यातून 40-50 तास काम करतो ना, ते खरं तर कष्टाचं नाहीये. हो, म्हणजे ते चक्क आळशीपणाचं लक्षण असू शकतं. अगदी हेच. आणि आपण जे सतत म्हणतो की माझ्याकडे वेळच नाहीये, ते म्हणजे नुसतं स्वतःला प्राधान्यक्रम न ठरवता आल्याचं एक अतिशय सोयीस्कर निमित्त आहे. ही सुरुवात ऐकायला थोडी बोचरी वाटू शकते, पण आज आपण ज्या विषयाच्या मुळाशी जाणार आहोत तो नेमका याच गैरसमजांवर घाव घालतो. नक्कीच. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेचं विश्लेषण करणार आहोत. आपण टिम फेरिस यांच्या द 4 Hour वर्क वीक या पुस्तकाच्या 5 भागापैकी दुसऱ्या भागावर थेट लक्ष केंद्रित करतोय. आणि या भागाचा मुख्य उद्देश एकच आहे: अनावश्यक गोष्टी आयुष्यातून निर्दयीपणे काढून टाकणे आणि स्वतःच्या वेळेवर पुन्हा एकदा नियंत्रण मिळवणे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एलिमिनेशन. हो, म्हणूनच आपण वेळेच्या एका मोठ्या भ्रमापासून सुरुवात करूया. म्हणजे मला नेहमी हा प्रश्न पडतो की हे जे 9 ते 5 काम करण्याचं मॉडेल आहे, ते जगातल्या प्रत्येक माणसाला कसं काय लागू पडतं? तेच तर. म्हणजे एखाद्या अकाउंटंटला आणि एखाद्या ग्राफिक डिझायनरला रोज नेमकं 8च तास काम कसं काय असू शकतं? हा खूप मोठा विरोधाभास आहे. हे 9 ते 5चं मॉडेल खऱ्या अर्थाने औद्योगिक क्रांतीच्या काळातील आहे. कारखान्यांमध्ये मजुरांना एका विशिष्ट वेळेत काम करावं लागायचं. तोच जुना साचा आपण आजच्या नॉलेज वर्कर्सना, म्हणजे माहिती आणि बुद्धीच्या आधारावर काम करणाऱ्या जगाला लादला आहे. बरोबर. दिवसाचे 8 तास काम करणे ही वेळ पूर्णपणे मनमानी आहे. म्हणजे आपण ऑफिसमध्ये 8 तास अडकलेले असतो, म्हणून आपण ती वेळ भरून काढण्यासाठी नवनवीन आणि बऱ्याचदा निरर्थक कामं शोधून काढतो. अगदी बरोबर. हे अगदी त्या सुटकेसच्या उदाहरणासारखं आहे. समजा आपण एका आठवड्याच्या सुट्टीसाठी चाललो आहोत आणि आपल्याकडे खूप मोठी सुटकेस आहे. आपण काय करतो? आपण ती पूर्ण भरतोच. हो, आपण ती पूर्ण भरण्यासाठी त्यात अनावश्यक कपडे, 3 जोड्या अतिरिक्त बूट, गरज नसणाऱ्या वस्तू कोंबतो. पण जर आपल्याकडे एक छोटीशीच बॅग असेल तर आपण त्यात फक्त अत्यंत महत्त्वाच्या वस्तूच घेतो. अगदी असंच होतं. वेळेच्या बाबतीतही आपला मेंदू अगदी असंच वागतो. आणि या सुटकेसच्या उदाहरणालाच व्यवस्थापनात पार्किन्सनचा नियम असं म्हटलं जातं. या नियमानुसार एखाद्या कामासाठी जेवढा वेळ दिला जातो तेवढ्या वेळेत ते काम स्वतःची गुंतागुंत आणि महत्त्व वाढवतं. म्हणजे वेळ वाढला की कामही ताणलं जातं. हो, जर मी तुम्हा एखादं साधं प्रेझेंटेशन बनवण्यासाठी 1 आठवड्याची मुदत दिली, तर तुम्ही 6 दिवस त्या कामाचा उगाच बाऊ कराल. त्यात अनावश्यक ग्राफिक्स जोडाल, फॉन्ट बदलत बसाल. खरंय. पण जर मी तुम्हाला तेच काम पूर्ण करण्यासाठी फक्त 2 तास दिले, तर तुम्ही फक्त अत्यंत महत्त्वाच्या माहितीवर लक्ष केंद्रित कराल. या संदर्भात पुस्तकात एड झाऊ यांची एक जबरदस्त कथा आहे. लेखकाला एका अत्यंत महत्त्वाच्या पेपरसाठी शेवटच्या क्षणी असं लक्षात आलं की त्याने ज्या कंपनीवर संशोधन केलं होतं तिची माहिती तो वापरू शकत नाही. बापरे, मग त्याने काय केलं? त्याला नव्याने सुरुवात करावी लागणार होती आणि पेपर सबमिट करण्यासाठी त्याच्याकडे फक्त 24 तास उरले होते. सामान्य परिस्थितीत कोणीही मुदतवाढ मागितली असती. हो ना, मुदतवाढ मागणं साहजिक आहे. पण तिथे एड झाऊ यांनी त्याला मुदतवाढ देण्याऐवजी एक मोठा धडा दिला. बरोबर. त्यांनी सांगितलं की उद्योजक तेच असतात जे उपलब्ध परिस्थितीतून मार्ग काढतात. परिणामी लेखकाने सलग रात्रभर जागून एका नवीन कंपनीचा अभ्यास करून 30 पानांचा पेपर लिहिला आणि विशेष म्हणजे त्याला A ग्रेड मिळाली. म्हणजे चमत्कारच झाला. हो,
इथे चमत्कार कसा झाला तर कमी वेळेच्या प्रचंड दाबामुळे त्याची एकाग्रता वाढली. म्हणजे जेव्हा वेळ कमी असतो तेव्हा मेंदू आपोआप फालतू गोष्टी गाळायला सुरुवात करतो. नक्कीच इथे खऱ्या अर्थाने 2 सिद्धांतांचा मूळ घातला गेलाय. पहिला आहे 80-20 नियम, ज्याला पॅरेटो तत्व म्हणतात. याचा अर्थ असा की आपले 80% परिणाम हे आपल्या केवळ 20% प्रयत्नांमधून येतात. बरं. आणि दुसरा आहे पार्किन्सनचा नियम. म्हणजे 80-20 नियम वापरून आपण फक्त त्या 20% महत्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करतो. हो, आणि पार्किन्सनचा नियम वापरून आपण त्या कामासाठीचा वेळ इतका कमी करतो की अनावश्यक गोष्टींना तिथे थाराच उरत नाही. हे ऐकायला खूप तार्किक वाटतं. पण जर आपण कामाचे तास कमी केले तर एक मोठा मानसिक अडथळा येतो. आपण वर्षानुवर्षे स्वतःला व्यस्त ठेवण्याची सवय लावून घेतली आहे. ते खरं आहे. आपल्याला फक्त सक्रिय राहण्याऐवजी खऱ्या अर्थाने उत्पादक कसं होता येईल, कारण बऱ्याचदा आपण फक्त कामाचं आव्हानत असतो. हां, इथला मुख्य मुद्दा आहे. केवळ हालचाल करणे म्हणजे प्रगती नव्हे. इथे चार्नी या एका सेल्समनची कथा समजून घेणं गरजेचं आहे. तो सुरुवातीला आठवड्याला 40 तास काम करत होता. बरं. पण त्याला जाणवलं की तो फक्त स्वतःला व्यस्त ठेवतोय. मग त्याने दिवसातून 3 वेळा स्वतःला एक बोचरा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. कोणता प्रश्न? तो स्वतःला विचारायचा की मी फक्त महत्वाचं काम टाळण्यासाठी नवीन कामं तर शोधून काढत नाहीये ना. हा प्रश्न खूप विचार करायला लावणार आहे. एखाद्याला महत्वाचा प्रोजेक्ट किंवा अवघड कॉल करायचा असतो आणि आपण अचानक आपला डेस्क आवरायला लागतो किंवा जुने ईमेल्स वाचायला लागतो. अगदी हेच होतं. मेंदू अवघड कामापासून पळ काढण्यासाठी सोप्या कामांचा आश्रय घेतो. मग चार्नीने यावर काय उपाय काढला? त्याने स्वतःच्या कामातील सर्व वेळखाऊ सवयी निर्दयीपणे कापून काढल्या. त्याने कामाचे तास 40 वरून थेट 18 तासांवर आणले. बापरे, थेट 18 तास? हो, आणि आश्चर्य म्हणजे त्याचा रिझल्ट, त्याचा सेल्सचा निकाल पूर्वीपेक्षा चौपटीने वाढला. क्या बात आहे. वेळ कमी केल्यामुळे त्याला फक्त अशाच ग्राहकांवर लक्ष केंद्रित करावं लागलं जे खरोखर व्यवसाय देणार होते. या संकल्पनेला अधिक तीव्र करण्यासाठी पुस्तकात एका हार्ट अटॅकची परिस्थिती दिली आहे. समजा एखाद्याला हार्ट अटॅक आला आणि डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की दिवसातून फक्त 2 तास काम करायचंय, तर ती व्यक्ती काय करेल? ती नक्कीच फालतू मीटिंग्सला बसणार नाही. हो ना. किंवा कोणाशी गप्पा मारत वेळ घालवणार नाही. ती फक्त अशीच कामं करेल ज्याचा थेट परिणाम व्यवसायावर होतो. आणि जर डॉक्टरांनी सांगितलं की आठवड्यातून फक्त 2 तास काम करू शकता, तर ती व्यक्ती केवळ अत्यंत धोरणात्मक निर्णय घेईल. स्वतःला अशा अत्यंत मर्यादित परिस्थितीत कल्पून पाहिल्यावरच आपल्या कामातलं फोलपट उडून जातं आणि फक्त गाभा उरतो. पण हे फक्त कामापुरतं मर्यादित नाही. हाच नियम आपल्या सामाजिक आयुष्यालाही लागू होतो. हो, आणि तिथेच मला थोडा धक्का बसला होता. का? कारण पुस्तकात स्पष्ट सल्ला दिला आहे की जे लोक आपला वेळ खातात किंवा जे सतत नकारात्मक असतात, अशा मित्रांना आयुष्यातून फायर करा, म्हणजे काढून टाका. मला सांगा, हे थोडं क्रूर आणि स्वार्थी वाटत नाही का? एका उत्पादकतेच्या पुस्तकात असा सल्ला का असावा? वरवर पाहता हे स्वार्थी वाटू शकतं, पण मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे अत्यंत व्यावहारिक आहे. जिम रॉन यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की तुम्ही ज्या 5 लोकांच्या सर्वाधिक सहवासात असता त्यांचीच सरासरी तुम्ही बनता. म्हणजे संगत महत्वाची असते. हो. जर आजूबाजूचे लोक सतत नैराश्याच्या गप्पा मारत असतील, गॉसिप करत वेळ वाया घालवत असतील किंवा ताणतणाव निर्माण करत असतील, तर ते आपल्यालाही त्यांच्याच पातळीवर खाली खेचत असतात. हे पटण्यासारखं आहे. विषारी किंवा निराशावादी लोकांना दूर ठेवणं हे स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी आणि एकाग्रतेसाठी आवश्यक असतं. म्हणजे केवळ कॅलेंडरमधूनच अनावश्यक गोष्टी काढायच्या नाहीत, तर आयुष्यातूनही अनावश्यक ताण दूर करायचा. अगदी बरोबर. आता इथून पुढचा भाग मला अत्यंत महत्वाचा वाटतो. आपण कामाचे तास कमी केले, मित्रांची निवड सुधारली, पण त्या माहितीच्या महापुराचं काय? माहितीचा महापूर म्हणजे जो रोज आपल्या डोक्यावर आढळत असतो. रोज सकाळी व्हॉट्सअपवर येणारे शेकडो गुड मॉर्निंग मेसेजेस, रात्री टीव्हीवर चालणाऱ्या आरडाओरडीच्या चर्चा, यातून आपला मेंदू कसा वाचवायचा? इथे पुस्तकात कमी माहितीचा आहार, ज्याला लो इन्फॉर्मेशन डाएट म्हटलंय, ती संकल्पना मांडली आहे. आजच्या काळात माहितीची कमतरता नाहीये, लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेची प्रचंड कमतरता आहे. हो, म्हणूनच निवडक अज्ञान म्हणजे सिलेक्टिव्ह इग्नॉरन्स
जोपासण्याची कला आत्मसात करणं ही काळाची गरज आहे. लेखकाने स्वतःच्या आयुष्यात अत्यंत कठोर नियम लावले आहेत. गेल्या 5 वर्षात त्याने फक्त एकदाच वर्तमानपत्र विकत घेतलंय. बापरे, फक्त एकदा? हो, आणि तो टीव्हीवरच्या बातम्या अजिबात पाहत नाही. हे ऐकून बरेच जण म्हणतील की हा तर मूर्खपणा आहे. पण लेखकाचा युक्तिवाद असा आहे की बहुतांश बातम्या ह्या नकारात्मक असतात. त्या आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. खरंय. आणि आपल्या वैयक्तिक ध्येयांशी त्यांचा काहीही संबंध नसतो. त्याने चक्क एका आठवड्याचा मीडिया फास्ट म्हणजे मीडिया उपवास करण्याचा सल्ला दिला आहे. बातम्या नाहीत, अनावश्यक वेबसर्फिंग नाही. आणि यात आणखी एक छान संकल्पना आहे. कंटाळवाणी पुस्तक किंवा चित्रपट अर्ध्यावरच सोडून देण्याची कला. हा, आर्ट ऑफ नॉन फिनिशिंग. हो, आपण बऱ्याचदा एखादं पुस्तक वाचायला घेतो, ते रटाळ असतं, तरीही आपण ते पूर्ण करण्याची सक्ती स्वतःवर करतो. का? तर आपण ते सुरू केलंय म्हणून. बरोबर. जर चित्रपट वाईट असेल तर फक्त तिकीट काढलंय म्हणून आपले आणखी 2 मौल्यवान तास का वाया घालवायचे? नॉन फिनिशिंग ही वेळ वाचवण्याची एक अत्यंत प्रभावी सवय आहे. पण जेव्हा खरंच काही वाचण्याची, माहिती घेण्याची गरज असते, तेव्हा वेळ कसा वाचवायचा? इथे वाचनाचा वेग वाढवण्याचं जे तंत्र दिलं आहे ते खूपच रंजक आहे. वाचनाचा वेग कसा वाढवायचा? वाचन करताना आपले डोळे एका सलग रेषेत फिरत नाहीत, तर ते सारखे मागे जातात. याला रिग्रेशन म्हणतात. हे टाळण्यासाठी वाचताना ओळींखाली बोटाचा किंवा पेनचा वापर करणे, जेणेकरून डोळे पुढेच सरकत राहतील. आणि दुसरं म्हणजे परिघीय दृष्टी वापरणे, ज्याला पेरिफेरल व्हिजन म्हणतात. परिघीय दृष्टी म्हणजे जेव्हा आपण ओळीच्या पहिल्या आणि शेवटच्या शब्दावर थेट लक्ष केंद्रित न करता आतल्या शब्दांवरून वाक्य वाचतो. अगदी तसंच. आपल्या डोळ्यांची क्षमता आजूबाजूचे शब्द टिपण्याची असते. फक्त या 2 सोप्या बदलांमुळे अवघ्या 10 मिनिटात वाचनाचा वेग दुप्पट करता येतो. पण इथे माझा एक प्रामाणिक प्रश्न आहे. बातम्या न पाहता, वर्तमानपत्र न वाचता एखादी व्यक्ती समाजातील एक जबाबदार नागरिक कशी काय बनू शकते? जगात काय चाललंय हेच माहीत नसेल तर माणूस जगात कसा वावरणार? हा प्रश्न खूप जणांना पडतो, पण लेखकाने स्वतःच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या उदाहरणाचा जो संदर्भ दिला आहे तो या प्रश्नाचे उत्तम उत्तर आहे. बरं, काय आहे ते उदाहरण? तासांच्या टीव्ही डिबेट्स आणि हजारो पानांच्या राजकीय विश्लेषणात वेळ वाया घालवण्याऐवजी त्याने एक वेगळा मार्ग निवडला. कोणता मार्ग? त्याने आपल्या हुशार मित्रांना, ज्यांच्या मूल्यांवर आणि अभ्यासावर त्याचा विश्वास होता, त्यांना थेट विचारलं की ते कोणाला मत देतायत आणि का. अरे वा, म्हणजे दुसऱ्याच्या शेकडो तासांच्या अभ्यासाचा अर्क त्याने एका 10 मिनिटाच्या संभाषणात मिळवला. बरोबर. याला माहिती व्यवस्थापनात जस्ट इन केस माहितीऐवजी जस्ट इन टाईम माहितीचा वापर म्हणतात. जस्ट इन टाइम. हो, भविष्यात कधीतरी उपयोगी पडेल म्हणून डोक्यात माहितीचा कचरा साठवून ठेवण्याऐवजी जेव्हा गरज असेल तेव्हाच अचूक आणि आवश्यक माहिती मिळवणे. अगदी बरोबर. जर एखादी बातमी खरोखरच मोठी आणि महत्वाची असेल तर ती लोकांच्या बोलण्यातून किंवा मित्रांकडून आपल्यापर्यंत पोचतेच. त्यासाठी रोज 1 तास टीव्ही समोर बसण्याची गरज नसते. हा दृष्टिकोन खरोखरच आपला खूप मानसिक वेळ वाचवू शकतो. आता माहितीचा ओघ थांबवल्यानंतर आपण दररोजच्या कामात येणाऱ्या प्रत्यक्ष व्यत्ययांकडे वळूया. हो, कामाच्या ठिकाणी व्यत्ययाचे 3 मुख्य प्रकार सांगितले आहेत. वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टी, वेळ खाणाऱ्या गोष्टी आणि अधिकारांचे अपयश. यातला पहिला प्रकार म्हणजे वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टी. यात निरर्थक मीटिंग्ज, गप्पा आणि सतत येणारे ईमेल्स यांचा समावेश होतो. हो, ईमेल सतत तपासण्याची सवय ही आजच्या काळातील सर्वात मोठी उत्पादकतेची शत्रू आहे. नक्कीच. यावर उपाय म्हणून ईमेल्स दिवसातून फक्त 2दाच तपासण्याचा नियम बनवणं आवश्यक आहे. समजा दुपारी 12 आणि 4 वाजता. आणि यासाठी एक ऑटो रिस्पॉन्डर लावणं, ज्यामध्ये स्पष्ट लिहिलं असेल की मी सध्या एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत असल्यामुळे फक्त 2दाच ईमेल्स पाहतो. हो, आणि अत्यंत तातडीचे काम असल्यासच मला फोन करा असा संदेश त्यात असावा. आणि जेव्हा कोणी खरोखर फोन करतं तेव्हा हॅलो, कसं चाललंय, हवा पाणी कसं आहे, अशा गप्पा मारत बसण्याऐवजी थेट मुद्द्यावर कसं यायचं हेही महत्वाचं आहे. ते कसं करायचं? फोन उचलल्यावर थेट म्हणायचं, मी सध्या एका कामात व्यस्त आहे, सांगा मी तुमची काय मदत करू शकतो. या एका वाक्याने समोरच्या व्यक्तीला स्पष्ट संदेश जातो की आपला वेळ मौल्यवान आहे आणि इथे फापट पसारा चालणार नाही. हे खूप प्रभावी आहे. आणि जे वेळ खाणारे व्यत्यय असतात, जसे की अनावश्यक मीटिंग्स, ते टाळण्यासाठी एक उत्तम तंत्र म्हणजे पपी डॉग क्लोज. पॉपी डॉग क्लोज हे नाव खूपच मजेशीर आहे.
हे नक्की काय आहे? हां, मुळात सेल्स किंवा विक्रीच्या क्षेत्रातील एक शब्द आहे. जेव्हा एखादं कुटुंब पाळीव प्राण्यांच्या दुकानात कुत्र्याचं पिल्लू पाहायला जातं आणि त्यांना ते घ्यायचं की नाही याबाबत शंका असते, तेव्हा दुकानदार हुशारीने सांगतो. काय सांगतो? तो म्हणतो की ठीक आहे, तुम्ही फक्त या वीकेंडपुरतं या पिल्लाला घरी घेऊन जा. नाही आवडलं तर सोमवारी परत करा. अच्छा. एकदा का ते पिल्लू घरी गेलं की मुलं त्याच्याशी भावनिकदृष्ट्या जोडली जातात आणि ते पिल्लू कधीच दुकानात परत येत नाही. भारी आहे. म्हणजे एक तात्पुरता प्रयोग म्हणून एखादी गोष्ट सुरू करायची आणि ती कायमस्वरूपी करून टाकायची. अगदी तसंच. जेव्हा आपण बॉसला किंवा सहकाऱ्यांना सांगतो की आपण कायमस्वरूपी ही रोजची मीटिंग बंद करूया, तेव्हा ते घाबरतात, त्यांना असुरक्षित वाटतं. बरोबर. त्याऐवजी त्यांना म्हणायचं, फक्त या एका आठवड्यापुरता आपण हा प्रयोग करून पाहूया की मीटिंग न घेता ईमेल्सवर काम होतंय का. एकदा का त्यांना त्यातला सोपेपणा आणि वाचलेला वेळ दिसला की ते स्वतःच तो बदल आनंदाने स्वीकारतात. या सगळ्या किरकोळ पण वारंवार होणाऱ्या कामांसाठी मला कपडे धुण्याचं उदाहरण अत्यंत चपखल वाटतं. विचार करा, आपण रोज एक कपडा धुतो का? नाही, आपण साठवून ठेवतो. हो, आपण कपडे साठवतो आणि आठवड्यातून एकदाच वॉशिंग मशीन लावतो. मग आपण किरकोळ कामांच्या बाबतीत तसं का करत नाही? बिलांचे पेमेंट करणे, ठराविक ईमेल्सना उत्तरे देणे, फोन कॉल्स करणे, ही कामे बॅच करून एकत्र का करू नयेत? बॅचिंग हे उत्पादकतेचे एक अत्यंत शक्तिशाली साधन आहे. यामागे एक वैज्ञानिक आणि आर्थिक कारण आहे. व्यावसायिक छपाईमध्ये टी शर्ट छापण्याच्या उदाहरणाचा संदर्भ घेऊया. जर फक्त 3 टी शर्ट छापायचे असतील किंवा एकाच वेळी 20 टी शर्ट छापायचे असतील तर मशीनचा सेटअप करण्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च सारखाच असतो. म्हणजे 3 टी शर्ट छापण्यात वेळेचं आणि पैशाचं खूप मोठं नुकसान आहे. अगदी बरोबर. आपल्या मेंदूचंही नेमकं असंच आहे. एका कामातून दुसऱ्या कामात शिफ्ट होण्यासाठी मेंदूला ऊर्जा आणि वेळ लागतो. याला स्विचिंग कॉस्ट म्हणतात. म्हणजे वारंवार होणाऱ्या किरकोळ कामांचे बॅचिंग करणे हे मानसिकदृष्ट्या अत्यंत फायद्याचं ठरते. नक्कीच. हे सगळं आपण स्वतःच्या वेळेचे व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल पाहिलं. पण जेव्हा दुसऱ्यांमुळे आपला वेळ वाया जातो त्याचं काय? विशेषतः आपल्या कॉर्पोरेट संस्कृतीत जिथे साहेबांना प्रत्येक छोट्या गोष्टीत लक्ष घालायला आवडतं, ज्याला पुस्तकात अधिकारांचं अपयश किंवा एम्पॉवरमेंट फेल्युअर म्हटलं आहे, म्हणजेच इतरांना सतत आपल्या परवानगीची गरज लागल्यामुळे होणारा वेळेचा प्रचंड अपव्यय. व्यवस्थापक आणि उद्योजकांसाठीचा सर्वात मोठा अडथळा आहे मायक्रो मॅनेजमेंट. हो. स्वतःचं महत्त्व टिकवण्यासाठी बॉस लोकांना सतत लूपमध्ये राहायला आवडतं, पण यामुळे सर्वांचाच वेळ वाया जातो. लेखकाने स्वतःच्या ब्रेन क्विकिन या कंपनीतील कस्टमर केअरचे दिलेले उदाहरण डोलं उघडणारे आहे. काय होतं ते उदाहरण? त्याला दिवसाला 200 पेक्षा जास्त ईमेल्स केवळ ग्राहकांच्या किरकोळ समस्यांसाठी येत असत. ग्राहकाला पार्सल मिळालं नाही काय करू, एकाला पत्ता बदलावा लागेल काय करू. जर मला रोज 200 ईमेल्स येत असतील तर माझी पहिली प्रतिक्रिया असेल की आणखी 2 माणसं कामाला ठेवा. हो, पण त्याने प्रक्रियेतच बदल केला. तो कसा? आणखी माणसं ठेवणं म्हणजे एका चुकीच्या प्रक्रियेवर मलमपट्टी करण्यासारखं आहे. तिथे निर्णय घेण्याच्या अधिकारांची अडचण होती. बॉसला स्वतःचे अधिकार सोडण्याची भीती वाटत होती, पण त्याने एक धाडसी निर्णय घेतला. त्याने सर्व कस्टमर केअर प्रतिनिधींना एकच स्पष्ट ईमेल पाठवला. काय लिहिलं होतं त्यात? त्याने लिहिलं की ग्राहकाला खुश ठेवा. जर एखादी समस्या सोडवण्यासाठी $100 कमी खर्च येत असेल तर मला न विचारता स्वतःच्या निर्णयानुसार तो प्रश्न त्वरित सोडवा. आणि ह्याचा परिणाम काय झाला? याचा परिणाम थक्क करणारा होता. लेखकाला येणाऱ्या ईमेल्सची संख्या दिवसाला 200 वरून थेट आठवड्याला फक्त 20 वर आली. बापरे, हा तर खूपच मोठा बदल आहे. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ग्राहकांचे परताव्याचे प्रमाण जे साधारण 10-15% असते ते थेट 3% आले. अरे वा. जेव्हा आपण लोकांना त्यांच्यावर विश्वास असल्याचं दाखवतो आणि त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार देतो तेव्हा त्यांची बुद्धिमत्ता आणि जबाबदारीची जाणीव अक्षरशः दुप्पट झाल्यासारखी वाटते. आता आपण खऱ्या अर्थाने एका अशा टप्प्यावर आलो आहोत जो या सगळ्याचा कळस आहे. आपण स्वतःचा वेळ वाचवला, अनावश्यक गोष्टी काढून टाकल्या, प्रक्रियेत सुधारणा केली. आता वेळ येते आयुष्याचे आउटसोर्सिंग करण्याची. म्हणजे आउटसोर्सिंग लाईफ? हो, आपली वैयक्तिक कामे इतरांकडून कशी करून घ्यायची आणि एक उत्तम बॉस कसे बनायचे. इथे एस्क्वायर मासिकातील A.J. जॅकब्सची कथा खूपच मनोरंजक आणि विचार करायला लावणारी आहे.
थॉमस फ्रीडमनचं पुस्तक वाचल्यानंतर त्याला वाटले की जर मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या आपली कामे भारतात आउटसोर्स करू शकतात तर मी माझे वैयक्तिक आयुष्य एका व्हर्च्युअल असिस्टंटला का आउटसोर्स करू शकत नाही. त्याने भारतातील ब्रिकवर्क आणि युअर मॅन इन इंडिया या कंपन्यांना आपले काम द्यायला सुरुवात केली. त्याने अक्षरशः सर्व काही आउटसोर्स केलं होतं. संशोधनाचे काम असो, ऑनलाईन खरेदी असो, पण सर्वात मजेशीर भाग म्हणजे त्याने आपल्या पत्नीशी झालेलं भांडण सोडवण्यासाठी चक्क आपल्या असिस्टंटला माफीचा ईमेल पाठवायला लावला. आणि पत्नीला तो अत्यंत नम्रपणे लिहिलेला ईमेल आवडलाही. हो, शिवाय स्वतःची काळजी करण्याची सवयसुद्धा त्याने असिस्टंटला आउटसोर्स केली. असिस्टंटने दिवसातील काही वेळ त्याच्यासाठी काळजी करण्याची जबाबदारी घेतली आणि तो स्वतः खरोखर तणावमुक्त झाला. हे ऐकायला खूप गमतीशीर वाटत असलं तरी यामागे एक अत्यंत भक्कम आर्थिक तत्व दडलेले आहे ज्याला जिओ आर्बिट्राज म्हणतात. जिओ आर्बिट्राज म्हणजे काय? जगातील वेगवेगळ्या देशांच्या चलनांमधील दरांच्या फरकाचा फायदा घेणे. अमेरिकेत एका असिस्टंटला $25 ते $100 प्रति तास द्यावे लागतात, तर भारतात किंवा इतर विकसनशील देशात $4 ते $15 मध्ये अत्यंत उच्च शिक्षित इंग्रजी बोलणारे असिस्टंट्स मिळतात. पण इथे एक शंका नक्कीच येते. मला आठवतंय हॉवर्ड ह्यूजेस हा एक अत्यंत विक्षिप्त अब्जाधीश होता, जो आपल्या असिस्टंटला झाडाच्या फांदीवर बर्गर ठेवायला लावायचा. हां, स्वतःची छोटी क्षुल्लक कामे दुसऱ्यांकडून करून घेणे हे केवळ अब्जाधीशांचे चोचले वाटत नाहीत का? एका सामान्य कर्मचाऱ्याला जो स्वतः 9 ते 5 नोकरी करतोय, त्याला याचा खरोखर काय फायदा? हा प्रश्न खूप नैसर्गिक आहे, पण यामागचा खरा उद्देश समजून घेणं गरजेचं आहे. हे केवळ स्वतःला एक मदतनीस ठेवण्यापुरते मर्यादित नाही, तर ती स्वतः बॉस बनण्याची, नेतृत्व करण्याची एक छोटी आणि स्वस्त तालीम आहे. बरं. आपण एखाद्या व्यक्तीला काम कसं द्यायचं, सूचना कशा स्पष्ट करायच्या, कामाचा पाठपुरावा कसा करायचा आणि दुसऱ्याकडून काम कसं पूर्ण करून घ्यायचं हे शिकतो. पण या सगळ्यात एक अत्यंत महत्त्वाचा मुख्य नियम आहे जो कधीच विसरता कामा नये. कोणता नियम? जे काम पूर्णपणे काढून टाकता येते ते काम कधीही आउटसोर्स करू नये. एलिमिनेट बिफोर यू डेलिगेट. जर एखादं काम मुळातच निरर्थक असेल तर ते स्वस्तात दुसऱ्याकडून करून घेण्यात काही शहाणपण नाही. खूपच महत्वाचा मुद्दा. म्हणजे आधी कचरा साफ करा आणि मग जे खरोखर आवश्यक आहे तेच ऑटोमेट किंवा आउटसोर्स करा. आता वळूया या सगळ्याच्या अंतिम लक्ष्याकडे. इन्कम ऑटोपायलट आणि म्यूज शोधणे. आयुष्यातील किरकोळ कामे दुसऱ्यांना दिल्यानंतर आता प्रत्यक्ष व्यवसाय कसा ऑटोमेट करायचा? पुस्तकात म्यूज म्हणजे असा व्यवसाय जो कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त नफा देतो आणि आपल्या जीवनशैलीला आर्थिक पाठबळ देतो. बरं. इथे डग्लस प्राइसची कथा याचं उत्तम उदाहरण आहे. त्याचा prosoundeffects.com नावाचा ऑडिओ आणि साऊंड इफेक्ट्स विकण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायाचे सौंदर्य हे आहे की तो स्वतः कोणतेही उत्पादन तयार करत नाही किंवा कोणतीही इन्व्हेंटरी म्हणजे साठा ठेवत नाही. मग हे चक्र चालतं कसं? जर तो स्वतः काही बनवत नाही आणि स्वतः पाठवत नाही तर तो पैसे कसे कमवतो? ऑर्डर्स देतात आणि पैसे भरतात तेव्हा तो फक्त आठवड्यातून 3 वेळा एक बटन दाबून त्या ऑर्डर्स डाउनलोड करतो. ग्राहकांच्या क्रेडिट कार्डमधून पैसे थेट त्याच्या खात्यात येतात. अच्छा. त्यानंतर तो ती ऑर्डर प्रत्यक्ष उत्पादकांना पाठवतो आणि ते उत्पादक थेट ग्राहकाला ते उत्पादन पाठवतात. डग्लस फक्त एक डिजिटल मध्यस्थाचे काम करतो. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो आठवड्यातून फक्त 2 तास काम करून ताशी $3347 नफा कमवतो. तो उर्वरित वेळ स्वतःची आवड जोपासण्यात म्हणजे संगीत तयार करण्यात आणि जग फिरण्यात घालवतो. या उदाहरणातनं एक मोठा धडा मिळतो. व्यवसाय चालवणे आणि व्यवसायाचा मालक असणे यात एक पुसटशी पण अत्यंत महत्त्वाची रेषा आहे. अगदी बरोबर. व्यवसाय चालवणे म्हणजे आपण तिथे उपस्थित असल्याशिवाय काहीच होऊ न शकणे, तर मालक असणे म्हणजे एक अशी यंत्रणा उभी करणे जी आपल्याशिवाय चालू शकेल. हा भाग अशा लोकांसाठी आहे ज्यांना व्यवसायाचे आर्थिक फायदे हवे आहेत पण स्वतःचा सर्व वेळ त्यात अडकून ठेवायचा नाही. हे सगळंच अत्यंत क्रांतिकारी आहे. या सखोल चर्चेत आपण पुस्तकाच्या या दुसऱ्या भागातील अनेक पैलू उलगडले. वेळेचा अभाव हा प्राधान्यक्रमाचा अभाव असतो, इथून आपण सुरुवात केली. हो. मग पार्किन्सनचा नियम आणि 80-20चा नियम वापरून अनावश्यक गोष्टींना फाटा कसा द्यायचा ते समजून घेतले. नक्कीच. बातम्या आणि माहितीचा ओघ थांबून निवडक अज्ञान जोपासण्याची कला आत्मसात केली. त्यानंतर व्यत्यय कसे टाळायचे, पपी डॉग क्लोज कसे वापरायचे आणि मायक्रो मॅनेजमेंट सोडून देऊन लोकांना निर्णय घेण्याचे अधिकार कसे द्यायचे यावर आपण चर्चा केली. आणि शेवटी
जीवन आणि व्यवसाय आउटसोर्स करून खऱ्या अर्थाने म्यूज कसा निर्माण करायचा हेही आपण पाहिलं. या सर्व संकल्पनांचा, या सर्व प्रयोगांचा मूळ उद्देश एकच आहे, आपला वेळ आणि आपली मानसिक ऊर्जा परत मिळवणे, जेणेकरून आपण खऱ्या अर्थाने आपल्या अटींवर आयुष्य जगू शकू. पण इथेच एक खूप मोठा आणि थोडासा अस्वस्थ करणारा विचार मनात येतो. समजा एखाद्याने या सर्व तंत्रांचा वापर करून आयुष्यातील पैशाचा आणि वेळेचा प्रश्न पूर्णपणे सोडवला, सगळी कामं ऑटोमेट झाली आणि दिवसाचे 18 तास पूर्णपणे मोकळे आहेत, तर मग या एवढ्या मोकळ्या वेळात खरोखर काय करायचं? हां, खूप गंभीर प्रश्न आहे. जेव्हा व्हिजिटिंग कार्ड हीच ओळख राहत नाही, जेव्हा रोज सकाळी उठून लोकल ट्रेन पकडण्याचं किंवा ऑफिसमध्ये धावपळ करण्याचं कारणच उरणार नाही, तेव्हा तो रिकामा वेळ आपल्याला नवीन अर्थ देईल की एका भयानक अस्तित्वाच्या पोकळीत ढकलून देईल? अगदी बरोबर. जेव्हा कामच उरत नाही, तेव्हा सकाळी उठून मी कोण आहे आणि मी काय करावं हा प्रश्न आतून खायला लागतो. सुरुवातीला आपण वेळ वाळूसारखी हातातून निसटून जाण्याविषयी बोललो होतो. पण विचार करा, जेव्हा ती वाळू पूर्णपणे आपल्याच मुठीत असते आणि घड्याळाचे काटे फक्त आपल्या मर्जीने चालतात, तेव्हा आपण त्या वेळेचं काय करणार? यावर नक्कीच विचार व्हायला हवा. एका माणसाने गुगलवर फक्त $50ची जाहिरात दिली आणि जाहिरात अशा एका उत्पादनासाठी होती जे प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हतं. हो, अस्तित्वातच नव्हतं. आणि गंमत म्हणजे ज्या ग्राहकांनी ती जाहिरात पाहून क्लिक केलं, त्यांना एक मेसेज दिसला की सध्या स्टॉक संपलाय. आता वरवर पाहता हा एकदम फसलेला प्रयोग वाटतो ना, पण याच प्रयोगातून त्या माणसाने एक असा व्यवसाय उभा केला ज्यासाठी त्याला आठवड्यातून फक्त 1 दिवस काम करावं लागतं. अगदी बरोबर. आणि हे शक्य झालं कारण त्याने पारंपरिक व्यवसायाचे सगळे नियम अक्षरशः मोडून काढले आणि एक वेगळीच पद्धत अवलंबली. हो, आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अतिशय प्रसिद्ध फ्रेमवर्कच्या 5 भागांपैकी 3ऱ्या भागावर अशीच सविस्तर चर्चा करणार आहोत. हा तो टप्पा आहे जिथे संकल्पना खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरते. हो, कारण इथे उद्देश एखादी सिलिकॉन व्हॅलीतली महाकाय कंपनी उभी करण्याचा अजिबात नाहीये किंवा IPO आणून शेअर मार्केट गाजवण्याचाही नाहीये. इथे सगळं लक्ष केंद्रित केलंय ते म्यूज तयार करण्यावर. अच्छा, आता हे म्यूज म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण व्यवसाय या शब्दाची व्याख्या खूप व्यापक असते. म्हणजे रस्त्यावरचा चहाचा स्टॉल ते एखादी मोठी मल्टीनॅशनल कंपनी, हे सगळंच व्यवसाय आहे. हो ना? पण म्यूज म्हणजे केवळ नफा मिळवून देणारं एक स्वयंचलित इंजिन, म्हणजे एक अशी यंत्रणा जी चालवण्यासाठी मालकाला स्वतःचा वेळ आणि ऊर्जा सतत खर्च करावी लागत नाही. हे इंजिन एकदा सुरू झालं की ते आपोआप कॅश फ्लो निर्माण करत राहतं. बापरे, म्हणजे पैसे कमवण्यासाठी स्वतःला राबवण्याची गरज नाही. अगदी तंतोतंत. हे इंजिन तयार करण्याची पहिली पायरी म्हणजे योग्य उत्पादनाची निवड. पण तिथेच बहुतांश लोक एक खूप मोठी चूक करतात. लोक आधी एखादं प्रॉडक्ट तयार करतात आणि मग ते विकण्यासाठी बाजारपेठ शोधत बसतात. म्हणजे आधी गाडी बनवायची आणि मग रस्ता शोधायचा. अगदी तसंच. ही पद्धत पूर्णपणे उलटी आहे बघ. मागणी निर्माण करणं हे जगातलं सर्वात कठीण आणि खर्चिक काम आहे. त्यापेक्षा ज्यांना आधीच एखाद्या गोष्टीची गरज आहे असा अतिशय विशिष्ट गट आधी शोधणं जास्त फायदेशीर ठरतं. म्हणजे याला आपण निश मार्केट म्हणतो. डॅनी ब्लॅकच्या व्यवसायाचं उदाहरण इथे एकदम चपखल बसतं. त्याचा व्यवसाय करमणुकीच्या कार्यक्रमांसाठी बुटके लोक भाड्याने देण्याचा आहे आणि त्यासाठी तो एका तासाचे तब्बल $149 घेतो. अरे छा, हो तो व्यवसाय. आता वरवर पाहता हा व्यवसाय खूपच विचित्र किंवा वेगळा वाटू शकतो, पण यामागचा व्यावसायिक गणित खरंच थक्क करणार आहे. हो ना? कारण विचार करा, जर एखादा व्यावसायिक श्वानप्रेमींसाठी किंवा फिटनेसची आवड असणाऱ्यांसाठी काही विकायला गेला, तर ती बाजारपेठ इतकी मोठी आणि विखुरलेली आहे की तिथे जाहिरातबाजीवर लाखो रुपये खर्च करावे लागतील. आणि स्पर्धाही प्रचंड असेल. पण डॅनी ब्लॅकने निवडलेला ग्राहक वर्ग इतका विशिष्ट आहे की त्याला जाहिरातींवर फारसा खर्च करावाच लागत नाही. अशा विशिष्ट गटाला लक्ष केल्यामुळे जाहिरातीचा खर्च नगण्य होतो आणि खरेदी करण्याचं प्रमाण म्हणजे कन्व्हर्जन रेट अत्यंत जास्त असतो. अच्छा, पण एकदा का हा विशिष्ट ग्राहक वर्ग मिळाला की मग त्यांना काय विकायचं यावरही या फ्रेमवर्कमध्ये काही कडक नियम आहेत ना? म्हणजे उत्पादनाची चाचणी ही $500 आत झाली पाहिजे, ते 4 आठवड्यात ऑटोमेट करता आलं पाहिजे आणि व्यवस्थापनासाठी आठवड्यातून फक्त 1 दिवस लागला पाहिजे. आणि किमतीबद्दल ही एक खूप मोठा नियम सांगितलाय. उत्पादनाची किंमत $50 ते $200 घरात असावी असं म्हटलंय.
म्हणजे उत्पादन खर्चाच्या चक्क 8 ते 10 पट नफा. बरोबर, 8 ते 10 पट नफा. इथे मला एक मोठा प्रश्न पडतो. म्हणजे सुरुवातीलाच इतकी जास्त किंमत ठेवणं हे आत्मघातकी नाही का वाटत? लोक स्वस्तात मिळणाऱ्या पर्यायांकडे वळणार नाहीत का? हाच तर तो विरोधाभास आहे जो अनेक नवशिक्या व्यावसायिकांना समजत नाही. बाजारात मध्यम किंवा कमी किमतीच्या वस्तूंमध्ये सर्वात जास्त स्पर्धा असते बघ. तिथे टिकून राहण्यासाठी तुम्हाला सतत किमती कमी कराव्या लागतात. म्हणजे ती एक प्रकारची शर्यतच असते तळाला जाण्याची. हो ना, पण जास्त किंमत ठेवण्याचे 3 भक्कम आर्थिक आणि मानसिक फायदे आहेत. पहिलं म्हणजे कमी वस्तू विकूनही तुमचं आर्थिक उद्दिष्ट सहज गाठता येतं. दुसरं, 8 ते 10 पट नफा असल्यामुळे मध्ये एखादं नुकसान झालं किंवा शिपिंगमध्ये अडचण आली. हो, शिपिंगमध्ये अडचण आली किंवा काही रिफंड्स द्यावे लागले तरी संपूर्ण व्यवसाय तोट्यात जात नाही. आणि मला वाटतं तिसरा फायदा हा ग्राहकांच्या मानसिकतेशी जोडलेला असावा. नक्कीच, जे लोक $50 ते $200 खर्च करून एखादी वस्तू घेतात ते ग्राहक लो मेंटेनन्स असतात. त्यांची खरेदी विचारपूर्वक केलेली असते. ते छोट्या छोट्या गोष्टींवरून सतत तक्रारी करत नाहीत. अच्छा, म्हणजे जे लोक 100 रुपयांची वस्तू घेतात ते जास्त कटकट करतात असा अनुभव असतो. अगदी बरोबर. स्वस्त गोष्टी घेणारे लोक वारंवार कटकट करतात, सपोर्ट टीमचा वेळ खातात आणि परतावा मागण्याची शक्यताही त्यांच्यात खूप जास्त असते. त्यामुळे जास्त किंमत हा एक प्रकारे त्रासदायक ग्राहकांना दूर ठेवणारा फिल्टरच आहे. हे खूपच भारी आहे. पण जर इतकी जास्त किंमत आकारायची असेल तर मग असं कोणतं उत्पादन असावं जे $500च्या आत तयार करता येईल? इथे माहितीवर आधारित उत्पादने म्हणजे इन्फॉर्मेशन प्रॉडक्ट सर्वात उत्तम मानली गेली आहेत. हो, कारण ती बनवायला सोपी आणि कॉपी करायला कठीण असतात. पण मला सांगा, आजच्या या इंटरनेटच्या जगात जिथे गुगलवर सगळी माहिती मोफत उपलब्ध आहे, तिथे कोणीतरी $200 देऊन एखादं ई-बुक किंवा ऑडिओ सीडी का विकत घेईल? हे गणित मला थोडं अजब वाटतं. हा खूप चांगला मुद्दा उपस्थित केलास. लोक माहितीसाठी पैसे देत नाहीत, ते माहितीच्या सुसूत्रीकरणासाठी आणि त्यातून मिळणाऱ्या परिणामासाठी पैसे देतात. गुगलवर हजारो लेख मोफत असतील, पण त्यातून योग्य काय आणि अयोग्य काय हे शोधण्यात जो वेळ जातो तो वाचवण्यासाठी लोक पैसे मोजतात. अच्छा, म्हणजे लोकांना तयार आणि खात्रीशीर उपाय हवा असतो. अगदी तसंच. शिवाय एखादं सॉफ्टवेअर किंवा भौतिक गॅजेट बनवणं महाग असतं आणि त्याची कॉपीही लगेच बाजारात येते. पण एखाद्या तज्ज्ञाने तयार केलेला कोर्सची हुबेहूब कॉपी करणं कायदेशीर आणि व्यावहारिकदृष्ट्या खूप कठीण असतं. पण तज्ज्ञ, एखादा नवीन व्यावसायिक अचानक स्वतःला तज्ज्ञ कसं म्हणून घेऊ शकतो? व्यावसायिक जगात तज्ज्ञ असण्याची व्याख्या खूप व्यावहारिक आहे बघ. तज्ज्ञ असण्यासाठी तुम्हाला जगातला सर्वात हुशार माणूस असण्याची अजिबात गरज नाही. ग्राहकांना जेवढी माहिती आहे त्यापेक्षा फक्त थोडी जास्त माहिती तुम्हाला असणं पुरेसं असतं. फक्त थोडी जास्त? हो, आणि जनसंपर्क किंवा PR च्या साहाय्याने अवघ्या 4 आठवड्यांत स्वतःला तज्ज्ञ म्हणून प्रस्थापित करता येतं. त्या विषयावरील 2-3 महत्त्वाच्या संस्थांचे सदस्यत्व घेणे, काही नामांकित पुस्तकांचा सखोल अभ्यास करणे किंवा विद्यापीठात एखादा मोफत सेमिनार देणं. हो, अगदी बरोबर. या छोट्या पण प्रभावी कृतींमुळे तुमच्या नावामागे विश्वासार्हता उभी राहते. बरं, हे तर झालं उत्पादनाची आणि किमतीची रूपरेषा ठरवण्याबद्दल. पण कोणत्याही उत्पादनावर हजारो डॉलर्स खर्च करण्यापूर्वी ते खरंच विकले जाईल का हे तपासणं सर्वात महत्त्वाचं आहे. आपण अनेकदा पाहतो की लोक मित्रमंडळींना विचारतात की मी हे प्रोडक्ट बनवलं तर तुम्ही विकत घ्याल का? आणि तिथेच सर्वात मोठी चूक होते. कारण लोक सहसा वाईट वाटू नये म्हणून किंवा निव्वळ उत्साहापोटी हो नक्कीच घेईन असं म्हणतात. पण जेव्हा प्रत्यक्षात खिशातून पैसे काढायची वेळ येते तेव्हा ते गायब होतात. बरोबर. म्हणूनच मतांवर विश्वास ठेवण्याऐवजी लोकांना थेट विकत घ्यायला सांगणं हाच बाजाराचा खरा कल ओळखण्याचा एकमेव मार्ग आहे. याला मायक्रो टेस्टिंग म्हणतात. हे मायक्रो टेस्टिंग मला एखाद्या नाटकाच्या ड्रेस रिहर्सल सारखं वाटतं. म्हणजे नाटक अद्याप पूर्ण लिहिलेलं नसतानाच प्रेक्षकांनी तिकीट काढल्यासारखं आहे. खूप छान उपमा आहे. या प्रक्रियेला ड्राय टेस्टिंग असंही म्हटलं जातं. शेरवूड आणि जोआना यांची उदाहरणं या प्रक्रियेचं उत्तम विश्लेषण करतात बघ. शेरवूडने फ्रान्समध्ये $25ची एक फ्रेंच सेलर शर्ट पाहिली. त्याला वाटलं की अमेरिकेत ही शर्ट $100ला विकली जाऊ शकते. आणि जोआना ही योगा इन्स्ट्रक्टर होती ना? हो, तिला रॉक क्लाइंबर्ससाठी एक योगा DVD तयार करायची होती. दोघांनीही गुगल ॲडवर्ड्सचा अतिशय कल्पक वापर केला. त्यांनी 5 दिवस दररोज फक्त $50 खर्चून जाहिरातींची चाचणी केली. या चाचणीची पद्धत खूपच रंजक आहे. त्यांनी एक साधी वेब पेज बनवली जिथे हे प्रॉडक्ट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं दाखवलं. जाहिरातीवर क्लिक करून ग्राहक त्या पेजवर यायचे आणि जेव्हा ते खऱ्या अर्थाने खरेदी करा बटनावर क्लिक करायचे तेव्हा त्यांना तिथे क्रेडिट कार्डची माहिती भरण्याऐवजी एक मेसेज दिसायचा की सध्या स्टॉक संपलाय, नवीन स्टॉक आल्यावर आम्ही तुम्हाला कळवू.
म्हणजे इथे ग्राहकांचे कोणतेही पैसे कापले गेले नाहीत. पण माझ्या मनात इथे एक शंका आहे. काय शंका? म्हणजे अस्तित्वात नसलेली वस्तू अशी विक्रीला ठेवणं, ग्राहकांना एक प्रकारचा खोटा आभास देणं, हे नैतिकदृष्ट्या कितपत योग्य आहे? हा प्रश्न स्वाभाविक आहे, पण व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिलं तर ही केवळ डेटा गोळा करण्याची एक पद्धत आहे. यात कोणाचीही आर्थिक फसवणूक होत नाहीये, कारण कोणाचेही पैसे घेतले जात नाहीयेत. तेही खरंच आहे. विचार कर, शेरवूडनं जर $10,000चे शर्ट्स आयात केले असते आणि अमेरिकन ग्राहकांनी ते नाकारले असते, तर त्याचं केवढं मोठं नुकसान झालं असतं. जेव्हा एखादा ग्राहक खरेदी करा बटनावर क्लिक करतो, तेव्हा तो केवळ मत देत नसतो, तर तो आर्थिक व्यवहार करण्याची प्रत्यक्ष तयारी दाखवत असतो. अच्छा, म्हणजे हा क्लिक म्हणजे बाजारातील खऱ्या मागणीचा निर्विवाद पुरावाच असतो. अगदी बरोबर. यातून जाहिरातीचा खर्च आणि प्रत्यक्ष होणारी विक्री यांचं अचूक गणित मांडता येतं. म्हणजे जोखीम पूर्णपणे शून्यावर आणण्याची ही पद्धत आहे. शेरवूडला जेव्हा या चाचणीतून समजलं की त्याची जाहिरात काम करत आहे आणि लोक $100 द्यायला तयार आहेत, तेव्हाच त्याने खऱ्या अर्थाने शर्टची ऑर्डर दिली. हो, आणि आता समजा ही चाचणी यशस्वी झाली, ऑर्डर्सचा ओघ सुरू झाला आणि कॅश फ्लो येऊ लागला. इथे पारंपरिक व्यवसाय मालक खुश होऊन स्वतःला कामात आणखी गाडून घेईल. पण इथेच म्यूजची संकल्पना वेगळी ठरते ना. होय, कारण आता सर्वात मोठं आणि कठीण आव्हान समोर येतं, ते म्हणजे स्वतःला या प्रक्रियेतून पूर्णपणे बाहेर काढणं. या टप्प्याला मॅनेजमेंट बाय ॲब्सेन्स म्हणजे MBA असं नाव दिलंय. तुमच्याशिवाय चालणारा व्यवसाय. मॅनेजमेंट बाय ॲब्सेन्स खूपच भारी शब्द आहे हा. हो ना, व्यवसाय मालकाने स्वतःला माहितीच्या प्रवाहातून अशा प्रकारे काढून टाकलं पाहिजे की तो एक अदृश्य घोषस्ट इन द मशीनसारखा होईल. यंत्रणा त्याच्या अस्तित्वावर विसंबून राहता कामा नये. ॲपलगेट फार्म्सचे CEO स्टीफन मॅकडॉनल्ड यांचं उदाहरण या संदर्भात अफलातून आहे. $35 दशलक्ष म्हणजे करोडो रुपयांची उलाढाल असलेली ती कंपनी. पण मॅकडॉनल्ड साहेब मुख्यालयात आठवड्यातून फक्त एकच दिवस घालवतात. बापरे, फक्त एक दिवस? हो, आणि त्यांनी हे मुद्दाम केलंय. त्यांना वाटायचं की जर ते सतत उपलब्ध राहिले तर प्रत्येक छोट्या निर्णयासाठी कर्मचारी त्यांच्याकडेच धावत येतील. हे अगदी बरोबर आहे. आणि स्वतःला अनावश्यक बनवण्यासाठी आउटसोर्सिंग आणि सिस्टीम डिझाईनचा वापर अत्यंत कल्पकतेने करावा लागतो. इथे नुसतं काम दुसऱ्याला देणं म्हणजे आउटसोर्सिंग नाही बरं का. मग नेमकं कसं असतं हे? कॉल सेंटर्स, पॅकिंग आणि शिपिंग करणारी फुलफिलमेंट सेंटर्स आणि पेमेंट प्रोसेसर्स, या सर्वांना एका साखळीत अशा प्रकारे जोडायचं असतं की ते थेट एकमेकांशी संवाद साधतील. ग्राहकाने ऑर्डर दिली की पेमेंट प्रोसेसर आपोआप फुलफिलमेंट सेंटरला सूचना देईल आणि तिथून वस्तू शिप होईल. आणि यात मालकाला एकही ईमेल किंवा कॉल करावा लागणार नाही? अजिबात नाही. पण इथे एक मोठा विरोधाभास जाणवतो बघ. आपण नेहमी व्यावसायिक क्षेत्रातील दिग्गजांचे सल्ले ऐकतो. साऊथवेस्ट एअरलाइन्सचे संस्थापक हब केलेहर म्हणायचे की तुमच्या कर्मचाऱ्यांवर प्रेम करा. ते खुश राहिले तर ग्राहक खुश राहतील. हो, हा खूप प्रसिद्ध सल्ला आहे. आणि दुसरीकडे रेव्हलॉनचे चार्ल्स रेप्शन म्हणायचे की कर्मचाऱ्यांशी कठोर वागा तरच ते काम करतील. पण ही जी म्यूजची संकल्पना आहे ती या दोन्ही विचारधारेला छेद देते असं वाटत नाही का? कारण ती दोन्ही टोके मानवी स्वभाव कसा हाताळायचा यावर अडकलेली आहेत. पण म्यूजचं आर्किटेक्चर सांगतो की माणूस हा घटकच प्रक्रियेतून शक्य तितका काढून टाका, आणि विशेषतः तुम्ही स्वतः. म्हणजे माणसाच्या चुकांना जागाच ठेवायची नाही. अगदी बरोबर. जेव्हा एखादी स्केलेबल यंत्रणा बनवली जाते तेव्हा आठवड्याला 10 ऑर्डर्स येवोत किंवा 10,000 ऑर्डर्स येवोत, प्रक्रियेत कोणताही ताण येता कामा नये. यंत्रणा तीच राहायला हवी. बरं, मला एक सांग, हे आउटसोर्सिंग नक्की कधी सुरू करावं? पहिल्या दिवसापासूनच का? नाही, पहिल्या दिवसापासून आउटसोर्सिंग करणं ही खूप मोठी चूक ठरेल. जेव्हा 0 ते 50 ऑर्डर्स असतात तेव्हा मालकाने स्वतः कॉल्स घेतले पाहिजेत, ईमेल्सना उत्तरे दिली पाहिजेत. अच्छा, पण असं का? कारण यातून ग्राहकांचे वारंवार येणारे प्रश्न आणि प्रक्रियेतील त्रुटी समजतात. ह्या आधारावर एक भक्कम नियमावली तयार होते. जेव्हा ऑर्डर्स वाढून 10च्या पुढे जातात तेव्हा स्थानिक फुलफिलमेंट सेंटरकडे फक्त पॅकिंगचं काम सोपवा. आणि जेव्हा ऑर्डरचा वेग वाढेल तेव्हा व्यावसायिक कॉल सेंटर्सकडे संपूर्ण नियंत्रण द्या.
जेणेकरून ते तुमच्या नियमावलीनुसार स्वतः निर्णय घेऊ शकतील आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी विचारणार नाहीत. हे ऐकायला खूप पद्धतशीर वाटतंय. पण समजा माझी यंत्रणा एकदम चोख आहे, कॉल सेंटर सज्ज आहे, पण जर माझ्याकडे येणारे ग्राहकच मुळात किचकट असतील, 1000 प्रश्न विचारणारे आणि सतत कटकट करणारे असतील, तर हे सगळं ऑटोमेशन एका क्षणात कोलमडून पडेल ना? आणि म्हणूनच ग्राहक व्यवस्थापनाचा पुढचा टप्पा हा कोणत्याही ऑटोमेशनचा आत्मा आहे. आर्ट ऑफ अनडिसिजन ही संकल्पना इथे लागू होते. आर्ट ऑफ अनडिसिजन म्हणजे काय? जर ग्राहकांना खूप पर्याय दिले तर ते गोंधळतात आणि त्यांचे प्रश्न वाढतात. पण हे थोडं विचित्र वाटतं, कारण आपण नेहमी ऐकत आलोय की कस्टमर इज किंग आणि ग्राहकांना जेवढे जास्त पर्याय देऊ तेवढे ते खुश होतात. हां, मार्केटिंगमधला सर्वात मोठा गैरसमज आहे बघ. निर्णय घेण्याचे पर्याय कमी करणे हे विक्री वाढवण्याचं आणि डोकेदुखी कमी करण्याचं मुख्य रहस्य आहे. हेनरी फोर्डने मॉडेल टी कार फक्त काळ्या रंगात का विकली? कारण त्यामुळे उत्पादन सोपं झालं असावं. हो, आणि वितरण प्रक्रियाही अत्यंत सोपी झाली. जोश शुगरमॅन या मार्केटिंग जिनियसचा प्रयोग बघ. एका जाहिरातीत त्यांनी 9 वेगवेगळ्या घड्याळांचे पर्याय दिले, तर दुसऱ्या जाहिरातीत फक्त 1 घड्याळ विकायला ठेवलं. आणि याचा निकाल काय आला? एका घड्याळाच्या जाहिरातीने 9 घड्याळांच्या तुलनेत चक्क 6 पटीने जास्त विक्री केली. जेव्हा ग्राहकांसमोर जास्त पर्याय असतात तेव्हा कोणतं घेऊ या विचारामुळे त्यांच्या मेंदूवर ताण येतो आणि ते निर्णय घेणं पुढे ढकलतात. बापरे, 6 पटीने जास्त. हे मला एका एक्सक्लुझिव्ह क्लबच्या बाउन्सरसारखं वाटतं. बाउन्सरचं काम फक्त लोकांना आत सोडणं नसतं, तर जे लोक आत जाऊन गोंधळ घालतील त्यांना बाहेरच थांबवणं हे जास्त महत्वाचं असतं. एकदम परफेक्ट उपमा. 80-20चा नियम इथे अचूक लागू होतो. जे ग्राहक सर्वात कमी पैसे देतात तेच तुमचा 80% वेळ आणि ऊर्जा खातात. त्यामुळे नियमावली अत्यंत कडक असली पाहिजे. म्हणजे नक्की काय नियम असावेत? चेक मनी ऑर्डर किंवा वेस्टर्न युनियनसारखे जुने आणि वेळखाऊ पेमेंटचे प्रकार कधीच स्वीकारू नका. फक्त क्रेडिट कार्ड. आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि ओव्हरनाईट शिपिंगची सुविधा अजिबात देऊ नका. कारण याच गोष्टींमध्ये सर्वाधिक चुका होतात आणि ग्राहकांच्या तक्रारी येतात, बरोबर? अगदी बरोबर. जे ग्राहक या साध्या अटींवर व्यवसाय करायला तयार नाहीत त्यांना गमावणंच व्यवसायाच्या फायद्याचं असतं. आता ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी जो एक अत्यंत प्रभावी मार्ग या फ्रेमवर्कमध्ये सांगितला आहे तो म्हणजे लूज विन गॅरंटी. आपण बाजारात सहसा 30 दिवसात पैसे परत अशा जाहिराती पाहतो. पण आता तशा साध्या गॅरंटीचा फारसा प्रभाव पडत नाही. ग्राहकाला वाटतं की जर प्रॉडक्ट खराब निघालं तर ते परत पाठवण्यासाठी फॉर्म भरा, पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि वेळ वाया घालवा. यात माझंच नुकसान आहे. हो ना, तो कंटाळा येतोच. म्हणूनच लूज विन गॅरंटी काम करते, जिथे कंपनी स्वतःवर संपूर्ण जोखीम घेते. डॉमिनोज पिझ्झाचं 30 मिनिटात डिलिव्हरी नाहीतर पिझ्झा फ्री हे याचंच एक क्लासिक उदाहरण आहे. पण याही पेक्षा एक पाऊल पुढे जाऊन बॉडीक्विट नावाच्या प्रॉडक्टचं उदाहरण तर थक्क करणार आहे. त्यांनी चक्क 110% गॅरंटी दिली. 110%? हो, म्हणजे जर तुम्हाला प्रॉडक्ट आवडला नाही तर तुमचे दिलेले पूर्ण पैसे परत आणि वरून 10% जास्त पैसे तुम्हाला मिळतील. हे वाचून कोणीही म्हणेल की हे तर व्यावसायिक आत्महत्या करण्यासारखं आहे. लोक याचा गैरफायदा घेऊन फुकट पैसे कमवण्याचा प्रयत्न करणार नाहीत का? इथेच मानवी मानसिकतेचा एक अत्यंत महत्त्वाचा खेळ समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा एखादी कंपनी 110% गॅरंटी देते तेव्हा ग्राहकाच्या मेंदूत असा विचार येतो की अरेच्छा, जर ही कंपनी इतक्या आत्मविश्वासाने गॅरंटी देत असेल तर नक्कीच हे उत्पादन खूप भारी असणार. अच्छा, म्हणजे ग्राहकाची भीतीच निघून जाते. हो, यामुळे ग्राहकाच्या मनातील भीती पूर्णपणे नाहीशी होते. आकडेवारी सांगते की जेव्हा बॉलिक्विकने ही 110% गॅरंटी लागू केली तेव्हा त्यांच्या परताव्याचे प्रमाण अगदी नगण्य राहिले, पण त्यांची एकूण विक्री तब्बल 300% वाढली. 300%? बापरे. हो, आणि जे 1-2% लोक गैरफायदा घेतात त्यांच्यामुळे होणारं नुकसान या 300% वाढलेल्या विक्रीसमोर काहीच नसतं. हे गणित खरंच जबरदस्त आहे. आणि या संपूर्ण प्रक्रियेत तुमची छोटीशी कंपनी ग्राहकांना एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीसारखी वाटली पाहिजे, ज्याला लिटल ब्लू चिप म्हटलं गेलंय. होय, ग्राहकांना हे जाणवू देता कामा नये की तुम्ही एका लॅपटॉपवर बेडरूममधून काम करत आहात. यासाठी काही साधे पण प्रभावी उपाय आहेत. कोणते उपाय? घरचा पत्ता वेबसाईटवर देऊ नका. त्याऐवजी पोस्ट ऑफिस बॉक्सचा पत्ता एक प्रोफेशनल ऑफिस सूट म्हणून वापरा. स्वयंचलित IVR सिस्टमचा वापर करा, जसं की सेलसाठी 1 दाबा, कस्टमर केअरसाठी 2 दाबा. आणि वेबसाईटवर एकाच व्यक्तीसाठी वेगवेगळे ईमेल ID वापरणं, जसे की इन्फो, HR, सेल्स. अगदी बरोबर.
हे सगळे ईमेल्स शेवटी एकाच इनबॉक्समध्ये येतात, पण ग्राहकाला वाटतं की तो एका मोठ्या व्यावसायिक संस्थेशी जोडला गेला आहे. म्हणजे एकीकडे तुमची यंत्रणा एखादा मल्टीनॅशनल कंपनीसारखी चालत असते आणि दुसरीकडे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही बसून काम करण्याचं स्वातंत्र्य अनुभवत असता. या कुठेही बसून काम करण्याच्या स्वातंत्र्यावरून मला एक अशा कथेची आठवण येते जी प्रत्येक नोकरदार माणसाला वेड लावेल. तू रिमोट वर्किंगबद्दल बोलतेस का? हो, डेव्ह कॅमरिलो या HP कंपनीच्या कर्मचाऱ्याची ती कथा. डेव्हला स्वतःचा कोणताही व्यवसाय सुरू करायचा नव्हता. तो त्याच्या नोकरीत खुश होता. पण त्याला त्याच्या प्रेयसीला भेटायला चीनमध्ये जायचं होतं आणि त्याच्याकडे सुट्ट्या शिल्लक नव्हत्या. मग त्याने काय केलं? अशा वेळी त्याने जे केलं ते एका वेगळ्याच धाडसाचं उदाहरण आहे. तो चक्क चीनला गेला आणि तिथून सलग 30 दिवस कोणालाही, अगदी त्याच्या बॉसलाही न सांगता त्याने आपलं काम सुरू ठेवलं. बापरे, हे म्हणजे थेट नोकरी गमावण्याचा धोका पत्करणं होतं. पण त्याने हे सगळं मॅनेज कसं केलं? त्याने आपला अमेरिकन ऑफिसचा फोन एका चायनीज नंबरवर फॉरवर्ड केला. तो तिथे वेळेवर उठून अमेरिकन वेळेनुसार मीटिंग्सला हजर असायचा, क्लायंट्सचे ईमेल्स हाताळायचा आणि सगळे प्रॉब्लेम सोडवायचा. त्याच्या बॉसला किंवा कंपनीला काहीही फरक जाणवला नाही. कमाल आहे. आणि जेव्हा तो परत आला तेव्हा? जेव्हा तो 30 दिवसांनी परत आला आणि त्याने हे सत्य त्याच्या बॉसला सांगितलं, तेव्हा बॉसची प्रतिक्रिया काय होती माहितीये? ते म्हणाले, तुझं काम व्यवस्थित होत होतं ना, काहीच अडचण आली नाही, मग ठीक आहे. अरे वा, यातून एकच मोठा व्यावसायिक धडा मिळतो बघ. परवानगी मागण्यापेक्षा क्षमा मागणे नेहमी सोपे असते. अगदी 100%. परवानगी मागण्यापेक्षा क्षमा मागणं सोपे. हे वाक्य खरोखरच कोरून ठेवण्यासारखं आहे. कारण जर त्याने आधी परवानगी मागितली असती तर HR आणि पॉलिसीच्या नावाखाली त्याला नक्कीच नकार मिळाला असता. हो ना. जुन्या काळातले श्रीमंत लोक एका जागी राहून स्वतःच्या मालमत्तेचं प्रदर्शन करायचे. पण आजचे जे न्यू रिच आहेत ते एका जागी बांधले गेलेले नाहीत. ते कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य अनुभवतात. वेळ आणि जागा यांच्यावरील नियंत्रण हीच आजची खरी संपत्ती आहे. आणि हेच या संपूर्ण विश्लेषणाचं मुख्य सार आहे बघ. तुम्ही फक्त नफा कमावणारा एक व्यवसाय उभा करत नाही आहात, तर तुम्ही स्वतःच्या वेळेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी एक भक्कम यंत्रणा उभी करत आहात. अगदी खरंय. पण जाता जाता या सगळ्या चर्चेतून निर्माण होणारा एक अत्यंत महत्वाचा आणि थोडा अस्वस्थ करणारा विचार मला मांडायचा आहे. कोणता विचार? आपण इतका वेळ एक म्यूज तयार करण्याबद्दल बोललो, स्वतःला मशीनच्या बाहेर काढण्याबद्दल बोललो, पण जेव्हा एखादा मालक खरोखरच स्वतःला आपल्या व्यवसायातून किंवा नोकरीतून पूर्णपणे अनावश्यक बनवतो, तेव्हा येणाऱ्या त्या मानसिक पोकळीचं काय? हा एक खूप खोल विचार आहे. हो ना? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही सकाळी उठता आणि तुमच्याकडे करण्यासाठी काहीच काम नाही. तुमचं स्वयंचलित इंजिन तुम्हाला पैसे आणून देत आहे. सुरुवातीला हे स्वर्गासारखं वाटेल, पण अचानक येणारी ती रिकामी पोकळी अनेक लोकांना घाबरवते. बरोबर आहे. सतत काम करण्याची सवय मोडणं सोपं नसतं. याच रिकामेपणाशी सामना करण्यासाठी या फ्रेमवर्कमध्ये कम्फर्ट चॅलेंज सुचवलं आहे. भर रस्त्यात किंवा गर्दीच्या ठिकाणी 10 सेकंड नुसते जमिनीवर झोपून राहणे. रस्त्यात झोपून राहणे? याचा उद्देश लोक काय विचार करतील हे पाहणे हा नाही, तर काहीही न करण्याच्या त्या असह्य क्षणाला सामोरे जाण्याची स्वतःची तयारी पाहणे हा आहे. मग सांगा, स्वतःच बनवलेल्या त्या स्वयंचलित कॅश मशीन बाहेर उभे राहून आयुष्यात आलेल्या त्या रिकामेपणाचा खऱ्या अर्थाने आनंद लुटण्याची मानसिक तयारी आहे का? या एका प्रश्नावर नक्की विचार करत राहा. कधी विचार केलाय का आपण की जेव्हा आजारी असल्याची रजा किंवा ज्याला आपण सिक लीव्ह म्हणतो ती घेतो, तेव्हा सगळं कसं एकदम स्पष्ट असतं? म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे बघा ना, एखादा हाड मोडलं किंवा फ्रॅक्चर झालं तर एक्स-रे काढल्यावर डॉक्टर कसे अचूक बोट ठेवून सांगतात की बरोबर इथे दुखापत आहे. तसंच काहीसं सिक लीव्हचं असतं. आपल्याला हे असं स्पष्ट कारण सांगायला खूप आवडतं. हो ना, म्हणजे आपण शांतपणे अंथरुणात पडून राहतो, आराम करतो आणि जगापासून पूर्णपणे दूर जातो. अगदी बरोबर. पण 1 मिनिट विचार करा. जर मी तुम्हाला असं सांगितलं की एका व्यक्तीने आजारी असल्याची सुट्टी घेतली, पण घरातूनच काम करत स्वतःच्या कामाचा वेग आणि उत्पादकता चक्क दुप्पट करून दाखवली तर? अरे बापरे, हे ऐकायला खरं तर खूपच विरोधाभासी वाटतंय. कारण सुट्टीचा दिवस म्हणजे घरात आराम करण्याची वेळ असते आणि त्यात उत्पादकता दुप्पट, हे तर आपल्या कामाच्या आणि सुट्टीच्या नेहमीच्या व्याख्येला पूर्णपणे छेदणार आहे. हो, आणि म्हणूनच आजची ही चर्चा अत्यंत रंजक असणार आहे. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका जगप्रसिद्ध पुस्तकाचं द 4 Hour Work Week
च्या चौथ्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागावर लक्ष केंद्रित करणार आहोत. बरोबर, ज्याला पुस्तकात मुक्ती किंवा लिबरेशन असं म्हटलंय. अगदीच तेच. आणि या भागात आपण कुठल्याही वरवरच्या गोष्टींवर वेळ घालवणार नाही आहोत. थेट मुख्य विषयाला हात घालणार आहोत. म्हणजे पारंपरिक 9 ते 5च्या नोकरीतून बाहेर कसं पडायचं आणि मोबाईल लाईफस्टाईल खऱ्या अर्थाने कशी जगायची हे आपण पाहणार आहोत. आणि इथे समजून घेण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही चर्चा केवळ काम चुकवण्याबद्दल किंवा सुट्ट्या मारण्याबद्दल अजिबात नाहीये. नक्कीच नाही. हा चौथा भाग एका अत्यंत सखोल मानसिक बदलावर आधारित आहे. म्हणजे उपस्थितीवर आधारित कामाच्या संस्कृतीतून बाहेर पडून कामगिरीवर आधारित स्वातंत्र्याकडे वाटचाल करणं. म्हणजे तुम्ही कार्यालयात किती तास तुमची खुर्ची अडवून बसला आहात याला काहीच महत्त्व नाहीये, बरोबर? अगदी बरोबर. महत्त्व फक्त याला आहे की तुम्ही प्रत्यक्ष किती काम पूर्ण करताय. क्या बात है. हाच मुद्दा समजून घेण्यासाठी आपण शेरवूड नावाच्या एका कर्मचाऱ्याच्या उदाहरणाकडे वळूया. या माणसाने कार्यालयातून अदृश्य होण्याची जी कला वापरली ना, ती एखाद्या हुशार प्लॅनिंगसारखी आहे. हो, ती कथा खरंच खूप भारी आहे. तुम्ही सांगू शकाल का त्याने हे कसं साध्य केलं? कारण हे ऐकताना एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखंच वाटतं मला. नक्कीच. शेरवूडची ही रणनीती खूपच पद्धतशीर होती. म्हणजे त्याने सुरुवातीलाच बॉसकडे जाऊन मला घरून काम करायचंय अशी परवानगी मागितली नाही. मग त्याने काय केलं? त्याऐवजी त्याने आपला बॉस आणि कंपनी यांची स्वतःमध्ये गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला. त्याने आपल्या बॉसला कंपनीच्या खर्चाने एक इंडस्ट्रियल डिझाईन क्लास करण्यासाठी राजी केलं. अरे वा. म्हणजे त्याने आधी स्वतःला कंपनीसाठी अत्यंत मौल्यवान बनवून घेतलं. जर कंपनीने त्याच्या प्रशिक्षणावर हजारो डॉलर्स खर्च केले असतील तर साहजिकच ते त्याला सहजासहजी कामावरून काढू शकणार नाहीत. हो ना? ही एक प्रकारची ढाल तयार करण्यासारखं आहे. आणि स्वतःचं महत्त्व असं वाढवून घेतल्यानंतर त्यांनी आपला पुढचा डाव टाकला. त्यांनी मंगळवार आणि बुधवार असे सलग 2 दिवस आजारी असल्याची रजा घेतली. 1 मिनिट. मंगळवार आणि बुधवारच का? सोमवार किंवा शुक्रवार का नाही? कारण इथे एक मानसशास्त्रीय खेळी आहे. जर त्यांनी शुक्रवार किंवा सोमवारची रजा घेतली असती तर बॉसला साहजिकच वाटलं असतं की हा लाँग वीकेंड साजरा करण्यासाठी खोटं बोलतोय. हां, बरोबर. मंगळवार आणि बुधवारची रजा ही एकदम खरी वाटते. अगदी तसंच. पण घरी राहून शेरवूडने पूर्ण वेळ आराम नाही केला. त्यांनी गो टू माय पीसी सारख्या रिमोट ॲक्सेस सॉफ्टवेअरचा वापर केला आणि घरूनच ऑफिसचं काम अत्यंत वेगाने सुरू ठेवलं. आणि मला वाटतं खरी जादू इथेच झाली. कारण घरातून काम करताना त्याला ट्रॅफिकचा सामना करावा लागला नाही. ऑफिसमधले ते निरर्थक गॉसिप्स नव्हते. आणि सतत मध्येच येऊन कामात व्यत्यय आणणारे सहकारी सुद्धा नव्हते. या शांततेचा फायदा असा झाला की त्यांनी रोजच्यापेक्षा तब्बल 3 डिझाईन्स जास्त बनवून दाखवले. 3 जास्त? बापरे. म्हणजे कंपनीचं बिल करण्यायोग्य 3 तास त्याने वाचवले. हो. आणि त्याने या वाढलेल्या उत्पादकतेचा एक अचूक अहवाल तयार केला आणि तो बॉससमोर ठेवला. मग त्याने बॉसकडे एक अतिशय छोटी मागणी केली. काय होती ती मागणी? तो म्हणाला की फक्त 2 आठवड्यांसाठी मला आठवड्यातून 1 ते 2 दिवस घरून काम करण्याची परवानगी द्या. व्यवसायाच्या भाषेत याला पपी डॉग क्लोज पद्धत असं म्हणतात. अरे हो, हे तंत्र खूप प्रसिद्ध आहे. हे म्हणजे एखाद्याच्या हातात एक गोंडास कुत्र्याचं पिल्लू थोड्या वेळासाठी देण्यासारखं आहे. ते पिल्लू इतकं गोंडास असतं की समोरचा माणूस त्याच्या प्रेमात पडतो आणि काही वेळाने ते परत करूच शकत नाही. अगदी बरोबर. शेरवूडने बॉसला त्याच्या वाढलेल्या उत्पादकतेची अशीच सवय लावली आणि बॉसनेही ते मान्य केलं. म्हणजे एकदा का ती 1-2 दिवसांची परवानगी मिळाली की त्याने स्वतःची उत्पादकता सातत्याने सिद्ध केली असणार. हो. आणि हळूहळू ती परवानगी वाढवत नेली. शेवटी तो पूर्णपणे रिमोट वर्कर बनला. तो म्युनिकला ऑक्टोबर फेस्टचा आनंद घेण्यासाठी निघून गेला होता माहितीये. आणि तिथूनही त्याने कंपनीला अपेक्षित असलेलं काम वेळेवर दिलं. हे ऐकताना मला सायकल चालवायला शिकवण्याचं उदाहरण आठवते. जेव्हा आपण एखाद्याला सायकल शिकवतो तेव्हा पहिल्याच दिवशी त्याला 2 चाकांवर ढकलून देत नाही. आपण आधी ट्रेनिंग व्हील्स लावतो. बरोबर. आधाराची छोटी चाकं. शेरवूडने बॉससाठी हीच आधाराची चाकं लावली. 1-2 दिवसांचं घरून काम हे ट्रेनिंग व्हीलसारखं होतं, ज्यामुळे बॉसचा आत्मविश्वास वाढला. पण मला प्रॅक्टिकली एक गोष्ट विचारायची आहे इथे. विचारा ना. हे सगळं पुस्तकात वाचायला खूप छान वाटतं. पण समजा बॉसने या प्रस्तावाला स्पष्ट शब्दात नकार दिला तर? जर बॉस म्हणाला की नाही, तुला ऑफिसमध्येच यावं लागेल, तर तिथे काय पर्याय उरतो? हा खूपच वास्तववादी प्रश्न आहे. जर बॉसने थेट नकार दिला तर तिथे अवरग्लास पद्धत वापरता येते. यात मानसशास्त्राचा खूप हुशारीने वापर केला जातो. म्हणजे कसं? थोडं सविस्तर सांगाल का? यात एखाद्याला दीर्घ रजा घ्यावी लागते.
जसे की कुटुंबातील काही महत्त्वाचं काम, वैद्यकीय कारण किंवा घरदुरुस्ती. या रजेच्या काळात बॉसला आणि ऑफिसला तुमच्या अनुपस्थितीची झळ बसू द्यायची. अच्छा, म्हणजे कामं रखडताना दिसायला लागतात. हो, आणि मग बरोबर त्याच वेळी सांगायचं की मी सुट्टी घेण्याऐवजी अडकलेली कामं पूर्ण करण्यासाठी घरून काम करेन, असा प्रस्ताव बॉससमोर ठेवायचा. अरे वा, म्हणजे बॉसला पूर्ण अनुपस्थितीपेक्षा तुमची रिमोट उपस्थिती जास्त महत्वाची वाटू लागते. हे खूपच भारी डोकं लावलंय. होला, पण तरीही जर काही बॉस इतके जुन्या विचारांचे असतील की त्यांनी यालाही अजिबात दाद दिली नाही, तर मात्र एक कटू सत्य स्वीकारावं लागतं. कोणतं सत्य? काही नोकऱ्या ह्या सुधारणा न होऊ शकणाऱ्या असतात, ज्याला बियॉन्ड रिपेअर म्हणतात. अशा वेळी ती नोकरी सोडण्याची मानसिक तयारी ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. नोकरी सोडण्याच्या या विचारावरून मला टीम फेरिसच्या आयुष्यातील एक अतिशय विचित्र आणि रंजक प्रसंग आठवतोय, ती चीजकेकची गोष्ट. अरे हो, तो स्टेवियावाला चीज केक ना. अगदी तोच. टीमने एकदा साखरेऐवजी स्टेविया वापरून चीजकेक बनवण्याचा प्रयोग केला. आता स्टेविया हे साखरेपेक्षा 300 पट अधिक गोड असतं, हे आपल्याला माहितीच आहे. हो, आणि त्याने त्या स्टेवियासोबत जिलेटिन आणि क्रीम चीज घालून एक मिश्रण बनवलं. पण ते मिश्रण सेटच झालं नाही. तो चीजकेक एखादा सूपसारखा पातळ राहिला. आणि त्याची चव तर भयंकर, अगदी सहन न होण्यासारखी होती. पण त्याने तो फेकून दिला नाही, बरोबर? नाही ना, तिथेच तर गोम आहे. केवळ महागडं साहित्य वाया जाऊ नये आणि मी बनवलेला पदार्थ चुकला हे स्वतःला मान्य करावं लागू नये, या खोट्या अभिमानापोटी तो ते भयंकर सूप जबरदस्तीने खात राहिला. अरे बापरे. आणि याचा परिणाम असा झाला की पुढची तब्बल 4 वर्षे त्याने चीजकेकला हातही लावला नाही. आपण वाईट नोकऱ्यांमध्ये का अडकून पडतो याचं यापेक्षा चांगलं उदाहरण असूच शकत नाही. हे उदाहरण खूप खोलवर विचार करायला लावणार आहे. आपण जर विचार केला तर मानवी चुकांचे 2 मुख्य प्रकार असतात. कोणते 2 प्रकार? एक असते महत्वाकांक्षेमुळे झालेली चूक, जी काहीतरी नवीन करण्याचा, शिकण्याच्या धाडसातून होते, जसं की स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्यात अपयश येणं. हां. आणि दुसरी आणि सर्वात भयंकर असते आळस किंवा भीतीमुळे झालेली चूक, जिथे सगळी परिस्थिती वाईट आहे, तुमची घुसमट होते हे तुम्हाला स्पष्ट दिसत असतं, तरीही केवळ बदल करण्याच्या भीतीमुळे तुम्ही काहीच करत नाही. म्हणजे ती खराब नोकरी टिकवून ठेवणं हे तो खराब झालेला चीजकेक जबरदस्तीने खाण्यासारखंच आहे. तर अगदी बरोबर. तुम्ही तिथे फक्त स्वतःलाच शिक्षा देत असता. पण मला सांगा, नोकरी सोडताना सगळ्यात मोठा अडथळा येतो तो भीतीचा. अनेक लोक म्हणतात की नोकरी सोडली तर माझ्या रेझ्युमेवर गॅप पडेल, हो, हे नेहमीच ऐकायला मिळतं. किंवा मी कायमचा बेरोजगार झालो तर माझी घरची बिलं कशी भरणार, आरोग्य विमा कसा मिळणार. या सगळ्या भीती खूप खऱ्या वाटतात ना. वाटतात, पण त्या खऱ्या नसतात. जर आपण ह्या 4ही भीतींचा बारकाईने विश्लेषण केलं तर त्या पूर्णपणे निराधार असल्याचं दिसून येतं. ते कसं काय? बघा, आरोग्य विमा इतर कंपन्यांकडून स्वतंत्रपणे घेता येतो आणि खर्चात थोडी कपात करून आधी साठवलेल्या पैशांवर काही काळ आरामात जगता येतं. बरं, आणि रेझ्युमेवर जो गॅप पडेल त्याचं काय? जगात फिरून आल्याचा, वेगळ्या संस्कृती समजून घेतल्याचा अनुभव रेझ्युमे कधीच खराब करत नाही. उलट तो अनुभव तुम्हाला हजारो साच्यातल्या रेझ्युमेमधून वेगळं ठरवतो. अच्छा, म्हणजे इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीलाही तुमच्या त्या गॅपमधील साहसी प्रवासाबद्दल ऐकण्यात जास्त रस असतो. हो ना, कारण तो तुमचा आत्मविश्वास आणि वेगळा दृष्टिकोन दर्शवतो. मला वाटतं या भविष्याच्या आणि पैशांच्या भीतीमुळेच आपण एका मोठ्या भ्रमात जगत असतो आणि इथेच विषय खरोखरच रंजक वळण घेतो. बरोबर. कारण जेव्हा आपण भविष्यात मज्जा करण्यासाठी आज राबण्याबद्दल बोलतो, तेव्हा ती मेक्सिकन कोळ्याची प्रसिद्ध गोष्ट नक्कीच डोळ्यासमोर येते. ही गोष्ट ऐकण्यात आणि सांगण्यात नेहमीच मजा येते मला. होय, ती गोष्ट खरोखरच डोळे उघडणारी आहे. एका गावात एक मेक्सिकन कोळी समुद्रातून काही मासे पकडून आणतो, कुटुंबासोबत वेळ घालवतो, मित्रांसोबत गिटार वाजवतो आणि एकदम निवांत आयुष्य जगतो. आणि मग तिथे तो अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँकर येतो. बरोबर. आणि तो बँकर त्याला विचारतो की तू जास्त वेळ मासेमारी का करत नाहीस? तू मोठा व्यवसाय उभा करू शकतोस, स्वतःची जहाजे घेऊ शकतोस. ज्यावर तो कोळी विचारतो की हे सगळं करून पुढे काय होणार. मग बँकर गर्वाने सांगतो की 15-20 वर्ष राबून तू करोडपती होशील आणि मग निवृत्त होऊन एखाद्या छोट्या गावात कुटुंबासोबत निवांत वेळ घालवशील, मित्रांसोबत गिटार वाजवशील. ज्यावर तो कोळी अत्यंत शांतपणे हसून म्हणतो, पण हे सर्व तर मी आताही करतच आहे, मग त्यासाठी 25 वर्ष का थांबायचं. अगदी बरोबर. या गोष्टीतील त्या बँकरची मानसिकता आज आपल्या सर्वांचीच झाली आहे, नाही का? अगदी तंतोतंत.
बरीच संपत्ती मिळवल्यानंतर म्हातारपणी शरीरात ताकद नसताना जगात फिरायला जाण्याची वाट पाहणं हा या आधुनिक युगातली सर्वात मोठा भ्रम आहे. यालाच पुस्तकात डेफर्ड लाईफ प्लॅन म्हटले ना? हो, आणि इथेच मिनी रिटायरमेंटची संकल्पना अत्यंत महत्वाची ठरते. 60व्या वर्षापर्यंत वाट पाहण्यापेक्षा दरवर्षी 1 ते 6 महिन्यांची मिनी रिटायरमेंट घेणं जास्त अर्थपूर्ण आहे. म्हणजे एका नवीन देशात, नवीन संस्कृतीत काही महिने राहून तिथलं जीवन प्रत्यक्ष अनुभवणं. हो, हे खऱ्या अर्थाने जगणं आहे. इथे मला एक उपमा द्यायला नक्की आवडेल. काही लोक सुट्टी मिळाली की 10 दिवसात 10 देश फिरण्याचा अट्टहास करतात. अरे हो, नुसती पळापळ. त्यांच्यासाठी प्रवास म्हणजे फक्त तिथे जाऊन फोटो काढणं असतं. असा धावपळीचा प्रवास करणं म्हणजे एखाद्या भुकेल्या कुत्र्याला ऑल यू कॅन ईट बुफेमध्ये सोडण्यासारखं आहे. क्या बात आहे. एकदम अचूक उपमा आहे. तो प्राणी जेवणाचा आस्वाद घेत नाही, तो फक्त आजारी पडेपर्यंत खात राहतो. यातून काहीच अनुभव मिळत नाही, मिळतो तो फक्त आणि फक्त थकवा. म्हणूनच एका जागी शांतपणे काही महिने राहणं महत्वाचं आहे. आणि जर खर्चाचा विचार केला तर लोकांना वाटतं की परदेशात राहणं खूप महाग आहे. पण प्रत्यक्ष आकडेवारी काय सांगते? ती तर आश्चर्यचकित करणारी आहे. ब्युनस आयर्समध्ये एक पंटहाऊस, वैयक्तिक सुरक्षा, उत्तम जेवण, स्पॅनिश आणि टँगो क्लासेस या सगळ्याचा महिन्याला फक्त $1533 खर्च येतो. बापरे. आणि बर्लिनसारख्या शहरात? तिथे साधारण $1180 खर्च येतो. जर तुम्ही बारकाईने हिशोब केला ना तर हा खर्च तुम्ही तुमच्या नेहमीच्या शहरात घरात राहून जो मासिक खर्च करता त्यापेक्षा चक्क कमी असू शकतो. हे आकडे खरोखरच धक्कादायक आहेत. पण इथे एक स्वाभाविक शंका नक्कीच येते. हे सगळं वाचायला आणि ऐकायला एका एकट्या अविवाहित व्यक्तीसाठी खूप सोपं वाटतं. पण ज्यांना लहान मुलं आहेत, ज्यांच्यावर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आहेत, त्यांनी काय करावे? हा केवळ एकट्या व्यक्तींचा खेळ आहे का? प्रॅक्टिकली हे शक्य आहे का? हा प्रश्न अनेकांना पडतो, पण हे अजिबात अशक्य नाहीये. जेन एरिको सारख्या एका सिंगल मदरचं उदाहरण ह्याचं उत्तम उत्तर आहे. त्यांनी काय केलं होतं? तिने कोणतीही सबब न सांगता आपल्या 2 लहान मुलांसोबत तब्बल 5 महिने जगभ्रमण केलं. 5 महिने? लहान मुलांसोबत? हो, तिने अतिशय हुशारीने नियोजन केलं. मुलांकडून इमर्जन्सी नंबर पाठ करून घेतले, त्यांच्यासोबत सुरक्षतेचे नियम ठरवले आणि सुरक्षितपणे प्रवास पूर्ण केला. म्हणजे इच्छा असेल तर मार्ग निघतोच. नक्कीच. बऱ्याचदा आपण पाहतो की ज्या गोष्टींची आपण भीती बाळगतो ती भीती वास्तवावर नसून केवळ आपल्या कल्पनेवर आधारित असते. आपण स्वतःच भयानक चित्रे रंगवत असतो. हे अगदी खरं आहे. पण प्रवास करायचाच असेल तर सामानाची खूप काळजी घ्यावी लागते. पुस्तकातील एका दशकोटीधीश व्यक्तीचं उदाहरण या संदर्भात खूपच बोलकं आहे. हो, तो डेका मिलियनेअर. त्या व्यक्तीकडे जगभरात अनेक आलिशान घरे आहेत, पण त्याला असा साक्षात्कार होतो की तो स्वतःसाठी नाही तर त्या घरांच्या देखभालीसाठी आणि तिथे काम करणाऱ्या नोकरांचा पगार देण्यासाठीच राबत आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर त्याच्या मालमत्तेनेच त्याला गुलाम बनवलाय. अगदी तेच. हा एक अतिशय महत्वाचा धडा आहे. भौतिक वस्तू मालकालाच त्यांचा गुलाम बनवतात. म्हणूनच लांबच्या प्रवासाला जाण्यापूर्वी अनावश्यक गोष्टींचा त्याग करणं अत्यंत आवश्यक आहे. ज्याला डिक्लटरिंग म्हणतात. हो, इथे तुम्ही 80-20 नियमाचा प्रभावीपणे वापर करू शकता. म्हणजे ज्या गोष्टींचा आपण 80% वेळ वापर करत नाही त्या निर्दयीपणे विकून किंवा फेकून दिल्या पाहिजेत. बरोबर. प्रवासात जाताना फक्त एका आठवड्याचे कपडे सोबत घेणं सर्वात उत्तम. जितकं कमी सामान तितका प्रवासाचा आणि स्वातंत्र्याचा जास्त आनंद मिळतो. बरं, सामान कमी नेलं हे मान्य. पण जर आपण दूर कुठेतरी गेलो तर आपल्या कामाचं काय, संपर्काचं काय? इथे मला जॉश स्टायनिट्झची कथा खूप प्रेरणादायी वाटते. ज्याने कॅन्सरवर मात केली होती तो ना? हो, या माणसाने कॅन्सरसारख्या भयंकर आजारावर मात केली होती, त्यामुळे त्याला आयुष्याची खरी किंमत समजली होती. एकदा तो बॅफिन आयलंडच्या अतिशय थंड आणि बर्फाळ प्रदेशात गेला होता. तिथे तो काय करत होता? तिथे तो 3000 पाऊंड वजनाच्या नार्वल म्हणजे एका प्रकारच्या वेल माशांसोबत बर्फावर उभा होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथून त्याने सॅटेलाइट फोनवरून बोराबोरामधील आपल्या ग्राहकांशी यशस्वीपणे व्यवहार केला. अरे वा. आयुष्य खूप लहान आहे हे समजल्यावर त्याने निर्णय न घेण्याचा धोका टाळला. पण मला इथे एक तांत्रिक प्रश्न विचारायचा आहे. बोला ना. आजकालच्या काळात अशा प्रवासात स्वतःचा लॅपटॉप सतत सोबत नेणं गरजेचे आहे ना? त्याशिवाय काम कसं होणार? या प्रश्नाचं उत्तर अनेकांना धक्का देऊ शकतं. उत्तर आहे नाही, अजिबात नाही.
खरंच लॅपटॉपशिवाय कसं शक्य आहे? जर तुम्ही व्यावसायिक लेखक नसाल तर प्रवासात लॅपटॉप चुकूनही सोबत नेऊ नका. लॅपटॉप नेल्याने एक मोठी मानसिक अडचण निर्माण होते, ज्याला कामासाठी काम किंवा वर्क फॉर वर्क सेक असं म्हणतात. अच्छा, म्हणजे गरज नसताना काम करत राहणं? हो, होतं काय की लॅपटॉप जवळ असल्यामुळे रिकाम्या वेळेत उगाचच ईमेल रिफ्रेश करण्याची, जुने डॉक्युमेंट्स तपासण्याची सवय लागते. तुम्ही सुट्टीवर असूनही सुट्टीत नसता. मग ह्यावर उपाय काय? त्यापेक्षा एखाद्या स्थानिक इंटरनेट कॅफेमधून आठवड्यातून एकदा गो टू माय पीसीचा वापर करणे केव्हाही उत्तम. यामुळे तुम्ही फक्त ठरलेल्या वेळेतच आणि अत्यंत महत्त्वाचे तेवढेच काम पूर्ण कराल. पण इथूनच खऱ्या मानसिक संघर्षाला सुरुवात होते असं मला वाटतं. म्हणजे कसं? समजा आपण हे सगळं केलं, बॉसला पटवलं, अनावश्यक सामान फेकून दिलं, लॅपटॉप घरी ठेवला आणि आपण प्रवासाला निघालो. पण जेव्हा तुमच्याकडे अचानक दिवसाचे 14 तास मोकळे असतात, तेव्हा काय होतं? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. टिम फॅरिसने लंडनच्या किंग्स क्रॉसजवळ जो अनुभव घेतला तो खूप भयानक होता. 4 वर्षांच्या सलग अहोरात्र कामाच्या रगाडीनंतर तो पहिल्यांदाच अलार्मशिवाय उठला. आणि पण काम नसल्यामुळे, सतत बिझी राहण्याची सवय सुटल्यामुळे त्याला शांतता मिळण्याऐवजी एक प्रचंड रिकामेपणा जाणवला आणि भर रस्त्यात त्याला चक्क पॅनिक अटॅक आला. अरे बापरे, हा अनुभव खूप महत्त्वाचा आहे आणि या संपूर्ण लिबरेशन प्रक्रियेचा तो एक अनपेक्षित टप्पा आहे. यालाच स्वातंत्र्याची निराशा म्हणता येईल ना? हो, पुस्तकात याला पोस्ट पार्टम डिप्रेशन ऑफ फ्रीडम असं म्हटलंय. वर्षानुवर्षे जेव्हा आपली ओळख फक्त आपल्या 9 ते 5च्या नोकरीशी जोडलेली असते, तेव्हा ती नोकरी अचानक संपल्यावर एक मोठी मानसिक पोकळी निर्माण होते. म्हणजे कॅलेंडर पूर्ण रिकामा असणं ही सुरुवातीला जितकी आकर्षक कल्पना वाटते, प्रत्यक्षात ती तितकीच धडकी भरवणारी असते. अगदी बरोबर. मग साहजिकच मी नक्की कोण आहे, माझ्या जीवनाचा अर्थ काय, मी हे सगळं का करतोय, असे मोठे गुंत्यागुंतीचे आणि अंधारात ढकलणारे प्रश्न मनात येऊ लागतात. काम नसताना मिळणारा हा रिकामा वेळ अनेकदा माणसाच्या आत्मविश्वासाला तडा देऊ शकतो, हे नक्की. हो ना? पण मग या रिकाम्या वेळेत स्वतःची काळजी घेणं, स्वतःवर प्रेम करणं किंवा केवळ एखादी नवीन भाषा शिकणं, जसं की स्पॅनिश शिकणं किंवा मार्शल आर्ट्स शिकणं, हे सगळं स्वतःपुरतं मर्यादित असल्याने थोडं स्वार्थी नाही का वाटत? मला स्वतःला असं वाटेल की मी फक्त माझ्याच आनंदाचा विचार करतोय. हा एक खूप मोठा आणि सामान्य गैरसमज आहे. सेवा या शब्दाचा अर्थ आपण खूप संकुचित करून टाकला आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की सेवा म्हणजे फक्त समाजसेवा नाही? हो ना. सेवा म्हणजे केवळ मानवतावादी परोपकार करून गरिबांना पैसे वाटणे किंवा एखादी मोठी स्वयंसेवी संस्था काढणे एवढंच नाही. सेवा म्हणजे स्वतः व्यतिरिक्त इतर कोणत्याही जीवनात सकारात्मक सुधारणा घडवून आणणे. अच्छा, मग यात काय काय येऊ शकतं? मग ते एखाद्या अनाथ मुलांसाठी काम करणं असो, पर्यावरणाचं रक्षण करणं असो, किंवा एखादं सुंदर संगीत तयार करून हजारो लोकांना काही क्षणांचा आनंद देणं असो. खूपच सुंदर विचार आहे हा. जीवनाचा अर्थ काय अशा तत्वज्ञानात्मक आणि अनेकदा अर्थहीन प्रश्नांमध्ये अडकून पडण्यापेक्षा या पोकळीवर मात करण्यासाठी 2 गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचे आहे. एक म्हणजे स्वतः शिकणं आणि दुसरं म्हणजे सेवा. म्हणजे स्वतःला सतत अपग्रेड करत राहणं. हो, नवीन कला शिकणं आणि त्यातून जगाला काहीतरी चांगलं देणं हाच या मानसिक रिकामेपणावरचा खरा आणि शाश्वत उपाय आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पैशातून आणि वेळेच्या बंधनातून स्वातंत्र्य मिळवणं हा फक्त पहिला टप्पा आहे. पण त्या मिळवलेल्या स्वातंत्र्याचा आणि रिकाम्या वेळेचा योग्य अर्थपूर्ण वापर करणं हे खरं कौशल्य आहे, जी एक वेगळीच कला आहे. नक्कीच. या सखोल चर्चेच्या शेवटी आपण पाहिलं की जे लोक हे स्वातंत्र्य मिळवतात, ज्यांना न्यू रिच म्हटलं जातं, ते देखील काही खूप मोठ्या चुका करतात. आपण मगाशी कामासाठी काम करण्याच्या धोक्याबद्दल बोललो. हो, तो वर्क फॉर वर्क सेकवाळा मुद्दा. बरोबर. रिकाम्या वेळेची भीती वाटल्यामुळे लोक उगाचच स्प्रेडशीट बनवणे किंवा नको असलेल्या मीटिंग्ज लावणे अशी कामे करतात. दुसरी मोठी चूक म्हणजे मायक्रो मॅनेजमेंट. म्हणजे स्वतःच्या कर्मचाऱ्यांवर विश्वास न ठेवता त्यांच्या प्रत्येक छोट्या गोष्टीवर नियंत्रण ठेवायला जाणे. अगदी तेच. या आणि अशा इतर चुका टाळणं खऱ्या स्वातंत्र्यासाठी खूप गरजेचं आहे. आपण या संपूर्ण चर्चेत पाहिलं की कामातून मुक्ती मिळवून मोकळा वेळ कसा मिळवायचा, भीतीवर कशी मात करायची आणि त्या वेळेचा अर्थपूर्ण कसा वापर करायचा. होय, पण या सर्वांचा गाभा एकाच गोष्टीत दडलेला आहे. मला इथे स्टीव्ह जॉब्स यांच्या स्टॅनफर्ड विद्यापीठातील भाषणातील एका प्रसिद्ध वचनाची आठवण करून द्यायला नक्कीच आवडेल. कोणतं वचन? ते दररोज सकाळी आरशात पाहून स्वतःला एक अत्यंत भेदक प्रश्न विचारायचे
ते म्हणायचे, जर आजचा दिवस माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस असता तर मी आज जे करणार आहे तेच मी खरोखर केली असते का? खूपच खोल प्रश्न आहे हा. सुरुवातीला आपण आजारी पडल्यावर मिळणाऱ्या सुट्टीबद्दल बोललो होतो. जणू काही तो एक स्पष्ट एक्स-रे आहे. पण आजच्या या संपूर्ण चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की खऱ्या स्वातंत्र्याचा एक्स-रे सुरुवातीला थोडा धूसर असतो. अगदी बरोबर. तो तुम्हाला रेडीमेड मिळत नाही. तिथे तुम्हाला स्वतःचे रंग भरावे लागतात. स्टीव्ह जॉब्स यांचा तो प्रश्न आपल्याला सतत आठवण करून देतो की जर आरशात पाहून विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सलग काही दिवस नाही असं येत असेल तर आपल्या जीवनात, आपल्या कामाच्या पद्धतीत नक्कीच काहीतरी बदलण्याची वेळ आली आहे. कल्पना करा, म्हणजे एखादी व्यक्ती 3 आठवड्यांच्या युरोप आणि जपानच्या दौऱ्यावर गेली आहे. पूर्णपणे एका मिनी रिटायरमेंटचा आनंद घेत आहे. आणि या पूर्ण वेळात, म्हणजे सलग 21 दिवस, त्या व्यक्तीने आपलं ईमेल एकदाही उघडून पाहिला नाहीये. बापरे, म्हणजे आजच्या काळात हे थोडं अशक्यच वाटतं. हो ना? आणि इकडे मागे काय घडतं बघा. एका मोठ्या फुलफिलमेंट कंपनीच्या सीईओचा अचानक मृत्यू होतो. लाखो डॉलरच्या ऑर्डरचं प्रोसेसिंग पूर्णपणे ठप्प होतं. आणि साहजिकच सगळ्या महत्वाच्या मीटिंग्स किंवा मुलाखती वगैरे चुकल्या असतील. अगदी बरोबर. अनेक रेडिओ आणि मासिकांच्या महत्त्वाच्या मुलाखती चुकतात. लोक भयंकर संतापतात. म्हणजे हे ऐकायला खूप भयानक आणि एक प्रकारे बेजबाबदारपणाचं वाटतं ना. नक्कीच, कारण सामान्य व्यावसायिक शहाणपण नेहमी हेच सांगतं की ही तर एक प्रकारची व्यावसायिक आत्महत्याच आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत आपल्या कामाशी जोडलेलं असलं पाहिजे, असा आपला एक पक्का समज असतो. पण आजच्या या सखोल चर्चेत आपण हेच समजून घेणार आहोत की आयुष्यात खरोखर मोठ्या आणि अर्थपूर्ण गोष्टी साध्य करायच्या असतील तर अशा छोट्या वाईट गोष्टी जाणीवपूर्वक घडू देणं का गरजेचं आहे. हो, आणि आपण ज्या सुप्रसिद्ध पुस्तकाच्या या 5व्या आणि अंतिम भागावर चर्चा करत आहोत त्याचा हाच गाभा आहे. इथे केवळ वेळेचं व्यवस्थापन नाही, तर खऱ्या अर्थाने मानसिक स्वातंत्र्य कसं मिळवायचं यावर लक्ष केंद्रित केलंय. अगदी. आणि मला इथे सुरुवातीलाच डेव्हिड एल वेदरफोर्ड यांच्या स्लो डान्स नावाच्या कवितेचा संदर्भ द्यावासा वाटतो. अरे वा, ती खूपच सुंदर कविता आहे. हो, ती कविता असा प्रश्न विचारते की लहान मुलांना मेरीगो राऊंडवर खेळताना कधी पाहिलंय का? वेळ खूप कमी आहे, संगीत लवकरच थांबेल, त्यामुळे जीवनाची शर्यत करू नका, थोडं वेग कमी करा. खरंय, आपण सगळेच एका अदृश्य अंतिम रेषेकडे धावत सुटलो आहोत. पण म्हणजे जीवनाचा वेग कमी करा हे ऐकायला खूप छान वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते कसं करायचं हा प्रश्न उरतोच. तोच तर मोठा विरोधाभास आहे. म्हणजे ग्रीटिंग कार्डवर छापायला हे मस्त वाटतं, पण आजच्या या धावपळीच्या जगात जिथे प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे तिथे हा वेग प्रत्यक्षात कमी कसा करायचा? मला वाटतं ही भीती अगदी स्वाभाविक आहे. म्हणूनच हा विचार केवळ एक पोकळ तत्वज्ञान नाहीये बरं का. यश मिळवण्याच्या ओझ्याखाली न दबता अत्यंत व्यावहारिक सिस्टम्स वापरून स्वतः ठरवलेल्या मर्यादेतून बाहेर कसं पडायचं याची ही एक अचूक ब्लूप्रिंट आहे. अच्छा, तर मग आपण त्या 3 आठवड्यांच्या युरोप आणि जपान दौऱ्याच्या उदाहरणाकडे परत येऊया. यालाच लहान सहान वाईट गोष्टी घडू देण्याची कला असं म्हटलं गेलं आहे. हो, द आर्ट ऑफ लेटिंग बॅड थिंग्स हॅपन. जेव्हा त्या व्यक्तीने 3 आठवडे ईमेल पाहिल्या नाही तेव्हा नुकसान तर खूप झालं, पण या सगळ्याचा फायदा काय झाला हे पाहणं जास्त रंजक आहे. फायदा म्हणाल तर ती यादी खरोखर थक्क करणारी आहे. त्या व्यक्तीला युरोपमध्ये जाऊन रग्बी वर्ल्ड कप पाहता आला. म्हणजे हे एका माणसाचं 5 वर्षांचं स्वप्न होतं. आणि जपानमध्ये चक्क एका टीव्ही सिरीजचं शूटिंग करता आलं. तिथेच एका मोठ्या पब्लिशरसोबत अत्यंत महत्वाची बैठकही झाली. हो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 10 दिवसांचा मीडिया उपवास घडला. म्हणजे 10 दिवस बातम्या, सोशल मीडिया आणि ईमेल्स यापासून पूर्ण मुक्ती. यामुळे अवघ्या 3 आठवड्यात 2 वर्षांची सुट्टी घेतल्यासारखी मानसिक शांती मिळाली. आणि हीच ती किंमत आहे जी आपल्याला मोजावी लागते. पण मग लोक नेहमी असा युक्तिवाद करतात की सुट्टीत असताना फक्त 1 मिनिटासाठी ईमेल तपासायला काय हरकत आहे, 1 मिनिट तर लागतो. इथेच एक अत्यंत महत्वाची संकल्पना समोर येते बघा. आपण नेहमी वेळेला महत्त्व देतो, पण वेळेपेक्षा लक्ष अधिक मौल्यवान आहे. लक्ष म्हणजे अटेन्शन. यावर माझ्या डोक्यात एक मस्त उपमा येते. हे अगदी एखादं मोठं धरण बांधताना गळणाऱ्या नळाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यासारखं आहे. अगदी अचूक उपमा आहे ही. जर आपण त्या नळातून गळणाऱ्या थेंबांकडे लक्ष देत बसलो तर ते धरण कधीच पूर्ण होणार नाही. पण आपण त्या एका थेंबालाच उत्पादकता समजण्याची चूक करतो.
बरोबर. आपण त्या गळणाऱ्या नळाला महत्त्व देतो कारण त्यात आपल्याला काहीतरी काम केल्याचं समाधान मिळतं. पण जेव्हा एखादी व्यक्ती सुट्टीत 1 मिनिटासाठी ईमेल तपासते आणि त्यात एखादी समस्या दिसते, जसं की एखाद्या ग्राहकाचा रागेट मेसेज किंवा बॉसचा एखादा प्रश्न, हो, तेव्हा ती समस्या पुढील अनेक तासांसाठी किंवा दिवसांसाठी डोक्यातून जातच नाही. म्हणजे मग तो मोकळा वेळ पूर्णपणे निरुपयोगी ठरतो. शरीर समुद्रकिनाऱ्यावर असतं, पण मन इनबॉक्समध्येच कुठेतरी अडकलेलं असतं. म्हणूनच लक्ष हे वेळेपेक्षा जास्त मौल्यवान आहे. जर लक्ष केंद्रित करण्याची क्षमताच नसेल तर त्या उपलब्ध वेळेला काहीच अर्थ उरत नाही. हे मानसिक ओझं कमी करण्याबद्दल झालं, पण यासोबत भौतिक ओझं कमी करण्याचा एक खूप रंजक भाग यात आहे. हो, 10 पाऊंडपेक्षा कमी वजनासह प्रवास करणं आणि ती BIT पद्धत. BIT म्हणजे बाईट देअर. म्हणजे माझ्या एका मित्राची गोष्ट मला आठवते. तो युरोपमध्ये 5 पीस सॅमसनाईट लगेज घेऊन गेला होता. रेल्वेच्या पायऱ्या चढताना तो अक्षरशः घामाघूम झाला होता. प्रवासाचा आनंद हा आपण सोबत आणलेल्या सामानाच्या व्यस्त प्रमाणात असतो. हा नियम येथे अगदी तंतोतंत लागू होतो. जेवढं जास्त सामान तेवढं कमी आनंद. आपण प्रवासाला निघताना प्रत्येक संभाव्य परिस्थितीचा विचार करतो ना. पाऊस पडला तर छत्री हवी, थंडी वाजली तर जाड जॅकेट हवं. हे सगळं सामानाचं ओझं म्हणजे खरं तर आपल्या अज्ञाताच्या भीतीचं ओझं असतं. यातून सुटका मिळवण्यासाठीच ही बाईट देअर संकल्पना वापरता येते. ही संकल्पना खूपच सोपी आणि प्रभावी आहे. प्रत्येक गोष्टीची बांधाबांध करण्यापेक्षा $50 ते $200 एक सेटलिंग फंड बाजूला ठेवणं जास्त सोयीचं आहे. हो, आणि खरोखरच गरज पडली तर ती वस्तू तिथेच खरेदी करता येते. माऊईच्या एका प्रवासाची यादी यात दिलीये, ती खूपच कमाल आहे. यात फक्त 3 औंस वजनाचं जॅकेट, लवकर सुकणारी पॅन्ट आणि सनग्लासेस सुरक्षित ठेवण्यासाठी चक्क एक मोजा वापरला गेला होता. बापरे, फक्त एक मोजा? हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. पण याला आपण थोडा व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर भौतिक सामानाची कपात ही केवळ प्रवासापुरती मर्यादित नाहीये. म्हणजे ती मानसिक स्पष्टतेचं प्रतीक आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? अगदी. कमी वस्तू म्हणजे आपल्याला कमी निर्णय घ्यावे लागतात, कमी काळजी करावी लागते आणि पर्यायाने कमी ताण येतो. आणि हाच धागा आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या जीवनशैलीकडे घेऊन जातो, म्हणजे कमीत कमी पर्यायांची जीवनशैली. द चॉईस मिनिमल लाईफस्टाईल. हो, आणि याची सुरुवात एका खूप गमतीशीर कथेने होते. बार्न्स अँड नोबल या पुस्तकांच्या दुकानातील ती घटना. अरे हो, एक व्यक्ती फक्त $22चं डॉग कार्टून असलेलं पुस्तक बदलण्यासाठी तिथे जाते आणि चक्क अर्धा तास वाया घालवते. बेस्ट सेलर्स घेऊ की नवीन आलेलं पुस्तक घेऊ, या गोंधळात ती व्यक्ती पूर्णपणे अडकते. इथेच आपल्याला बॅरी श्वार्ट्झ यांच्या पॅराडॉक्स ऑफ चॉईस या सिद्धांताचा प्रत्यय येतो. बरोबर. आपण अनेकदा असा विचार करतो की जास्त पर्याय असणं म्हणजे जास्त स्वातंत्र्य, पण प्रत्यक्षात जास्त पर्याय म्हणजे निर्णय घ्यायला जास्त वेळ लागतो. आणि निर्णय घेतल्यानंतर आपण दुसरा पर्याय निवडला असता तर काय झालं असतं, हा पश्चात्ताप होण्याची शक्यता वाढते. यातून बाहेर पडण्यासाठी काही सुवर्ण नियम आहेत. यातला एक नियम मला खूपच प्रभावी वाटतो, तो म्हणजे गैरसोयीचं संभाषण टाळण्यासाठी निर्णय पुढे न ढकलणं. अनेकदा आपण एखाद्याला नाही म्हणायला संकोच करतो आणि मी विचार करून सांगतो असं म्हणतो, पण यामुळे तो ताण पूर्ण आठवडाभर आपल्या डोक्यावर राहतो. त्यापेक्षा थेट आणि स्पष्ट नाही म्हणणं केव्हाही चांगलं. आणखी एक महत्त्वाचा नियम म्हणजे नॉन फॅटल निर्णय अतिशय वेगाने घेणं. नॉन फॅटल म्हणजे ज्याने आयुष्यावर फार मोठा फरक पडणार नाही असे निर्णय. अटलांटा विमानतळाचे एक उत्तम उदाहरण आहे. हो, टॅक्सीने जायचं की शटलने याचा विचार करून थोडे पैसे नक्कीच वाचवता आले असते. पण त्यासाठी 10 लक्ष युनिट्स वाया घालवणं योग्य नाही, कारण ती ऊर्जा आणि लक्ष नंतरच्या महत्त्वाच्या कामांसाठी लागते. पण इथे अनेकांना एक शंका येऊ शकते. नेहमी कमीत कमी पर्याय निवडणं आणि सतत एकाच रुटीनमध्ये राहणं कंटाळवाणे नाही का वाटणार? हो, मला पण असा प्रश्न पडला होता. म्हणजे रोज नाश्त्याला तेच अन्न खाणं किंवा एकच प्रकारचा व्यायाम करणं, यामुळे आपण यंत्रांसारखे नाही का बनणार? याचं उत्तर परिणाम आणि आनंद ह्या 2 गोष्टींच्या विभाजनात आहे बघा. जिथे गोष्टी परिणाम केंद्रित आहेत तिथे रुटीन ठेवणं आवश्यक आहे. जसं की स्लो कार्ब ब्रेकफास्ट. रोज सकाळी उठून आज काय खाऊ हा विचार न करता तेच पौष्टिक अन्न खाल्ल्याने निर्णय घेण्याची ऊर्जा वाचते. अगदी बरोबर. आणि हे वाचलेलं लक्ष अशा गोष्टींसाठी वापरायचं जिथे खरंच नाविन्य आणि आनंद महत्वाचा आहे. जसं की वीकेंडला एखाद्या नवीन ठिकाणी जाणं. म्हणजे रुटीनमुळे कंटाळा येत नाही, तर रुटीनमुळे खऱ्या आनंदासाठी जागा तयार होते. हा दृष्टिकोन खरोखरच डोळे उघडणारा आहे.
आणि फक्त काय करायचं हे ठरवून भागत नाही, तर काय अजिबात करायचं नाही हे ठरवणं जास्त गरजेचं बनतं. नॉट टू डू लिस्ट. टू डू लिस्टपेक्षा नॉट टू डू लिस्ट जास्त शक्तिशाली असते. यात काही खूप कडक नियम पाहायला मिळतात, जसं की अनोळखी नंबरवरून येणारे कॉल्स अजिबात न उचलणं. जर खरोखरच महत्वाचं असेल तर ती व्यक्ती व्हॉइसमेल किंवा मेसेज करेल. आणि दिवसाच्या सुरुवातीला आणि शेवटी ईमेल न पाहणं. आणि ज्या मीटिंगला कोणताही अजेंडा नाही अशा मीटिंगला थेट नकार देणं. हे नियम सुरुवातीला थोडे कठोर वाटू शकतात, पण ते आपल्या वेळेचं आणि मानसिक ऊर्जेचं रक्षण करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. आणि या वेळेच्या बचतीचा पुढचा टप्पा म्हणजे इनबॉक्स आउटसोर्सिंग. हे तर खऱ्या अर्थाने होली ग्रेल मानलं जातं. दररोज येणाऱ्या हजारोहून अधिक ईमेलचं व्यवस्थापन एका व्हर्च्युअल असिस्टंटकडे कसं सोपवता येईल याचं एक भारी उदाहरण आहे. स्वतः 8 तास ईमेल पाहण्याऐवजी रात्री फक्त 4 ते 10 मिनिटांच्या व्हॉइसमेलवर पुढील कामं ठरवली जातात. पण दुसऱ्या व्यक्तीला आपली ईमेल्स कसे काय हाताळता येतील, इथेच खरी मानसिक अडचण असते ना. हो, फक्त मीच माझं काम उत्तम करू शकते हा अहंकार सोडून देणं आवश्यक आहे. स्वतःच्या मेंदूतली निर्णय घेण्याची प्रक्रिया एका कागदावर उतरवावी लागते. म्हणजे एक प्रकारची नियम पुस्तिका तयार करणं. जर एखाद्या ग्राहकाने रिफंड मागितला तर हे ठराविक टेम्पलेट पाठवा. अगदी तसंच. जर काही अत्यंत तातडीचं असेल आणि अमुक एवढ्या पैशांपेक्षा जास्त रकमेचा प्रश्न असेल तरच मला फोन करा. ही सिस्टीम तयार करणं महत्वाचं आहे. म्हणजे आपण आपला मेंदू एका अर्थाने आउटसोर्स करत आहोत. पण यात माणसाकडून चुका होण्याची शक्यता तर असतेच ना. नक्कीच असते. आणि यासाठी सुरुवातीला काही चुका होतील हे गृहीत धरायला हवं. आपण आधी पाहिल्याप्रमाणे लहान-सहान वाईट गोष्टी घडू देण्याची कला इथे कामी येते. 8 तास वाचवण्यासाठी 4 मिनिटांची गुंतवणूक आणि एखादी चूक सहन करण्याची तयारी हा फायदेशीर सौदा आहे. 100% परिपूर्णतेच्या मागे धावण्यापेक्षा 90% काम आपोआप होणं हे कधीही चांगलं. आता आपण मार्जिन मॅनिफेस्टो आणि काही खऱ्या यशोगाथांकडे वळूया. व्यवसायातील नफा आणि 80-20 नियम यावर लॅविश ड्वॉर्फ एंटरटेनमेंटचं खूप भन्नाट उदाहरण पाहायला मिळतं. एका गुन्ह्यात पकडल्या गेलेल्या माणसाच्या पार्टीमध्ये बुटक्या माणसांना मनोरंजन करण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. जेव्हा त्या कंपनीच्या मालकाला या विचित्र व्यवसायाबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला की सर्वांनाच हे आवडत नाही, पण ज्यांना आवडतं त्यांना फक्त आमचीच कंपनी आवडते. यातून एक खूप मोठा व्यावसायिक धडा मिळतो की निश इज द न्यू बिग. सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा एका विशिष्ट वर्गावर लक्ष केंद्रित करणं. आणि व्यवसायात नफा वाढवण्यासाठी वाटाघाटी करण्याचं एक खास तंत्र यात सांगितलं आहे. नेहमी समोरच्याला पहिली ऑफर देऊ देणं. जेव्हा ते एखादी किंमत सांगतात तेव्हा लगेच उत्तर देण्याऐवजी फ्लिंच करणं. म्हणजे चेहऱ्यावर एक धक्का बसल्यासारखी प्रतिक्रिया देणं. बापरे, इतकं? असं म्हणणं आणि त्यानंतर एकदम शांत राहणं. ती शांतता इतकी अस्वस्थ करणारी असते की समोरची व्यक्ती स्वतःचीच ऑफर खोडून काढते. हे मानवी मानसशास्त्राचा अत्यंत प्रभावी वापर करण्याचं तंत्र आहे. आणि हे सर्व प्रत्यक्षात कसं काम करतं यासाठी काही यशोगाथा आहेत. जसं की झेन रॉकस्टार. जर्मनीतील एका संगीतकाराची ही कथा आहे. त्याने स्वतःचे रिसर्च आणि वेबसाईटचं काम एका व्हर्च्युअल असिस्टंटला आउटसोर्स केलं. यामुळे त्याला त्याचा सर्जनशील वेळ परत मिळाला. तो आता आपल्या मुलीसोबत दर्जेदार वेळ घालवतो. आणि सर्वात गमतीची गोष्ट म्हणजे त्याने स्ट्रेट रेझरने दाढी करायला शिकण्यासाठी तो वेळ वापरला. आणखी एक उदाहरण आहे ऑटम ब्रुकमायरचं. तिने तिच्या बॉसला रिमोट वर्क प्रपोजल दिलं आणि सिद्ध केलं की ती ऑफिस बाहेर राहून जास्त उत्पादकतेने काम करू शकते. आता ती अर्जेंटिनामध्ये स्थायिक झालीये आणि आठवड्यातून फक्त 5-10 तास काम करते. बाकीचा वेळ ती स्पॅनिश भाषा शिकण्यात घालवते. आणि फोटो फिनिश या केस स्टडीमध्ये एका फोटोग्राफरने स्वतःच फोटो काढणं बंद करून इतर फोटोग्राफर्सकडून डिजिटल इमेजेस विकण्याचा व्यवसाय सुरू केला. यामुळे त्याचे खर्च कमी झाले आणि नफा अनेक पटीने वाढला. यावरून स्पष्ट होतं की वेळेचं आणि पैशांचं स्वातंत्र्य ही एक साध्य करण्याजोगी वास्तविकता आहे. त्यासाठी फक्त स्वतःच्या मानसिक मर्यादा ओलांडण्याची गरज आहे. आता या चर्चेच्या शेवटी एक भक्कम पाया तयार करण्यासाठी द फंडामेंटल 4 या 4 अत्यंत महत्त्वाच्या पुस्तकांचा उल्लेख केलाय. ज्यांना ही जीवनशैली अंगीकारायची आहे त्यांच्यासाठी द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग आणि वेगा बॉन्डिंग सारखी पुस्तके खूप उपयुक्त ठरतील. पण या सर्व तंत्रज्ञानाच्या आणि सिस्टम्सच्या पलीकडे एक विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो, आणि हाच तो मुद्दा आहे जो आपल्याला या संपूर्ण जीवनशैलीच्या खऱ्या उद्देशाकडे घेऊन जातो. जर जीवनातील सर्व अनावश्यक व्यत्यय आणि निरर्थक कामं खरोखरच काढून टाकलीत तर खूप मोकळा वेळ उरेल.
आपल्या स्वतःचा 4 तासांचा आठवडा सुरू होईल. पण आपण सतत व्यस्त असल्याचा देखावा केवळ यासाठीच तर करत नाही ना, कारण आपल्याला खऱ्या आयुष्यातील शून्यता आणि स्वतःच्या खऱ्या आवडीचा सामना करण्याची भीती वाटते. हा प्रश्न खरोखरच अस्वस्थ करणार आहे. जर उद्या खरोखरच ही धावपळीची शर्यत संपली, तर तो रिकामा वेळ अर्थपूर्ण गोष्टींनी कसा भरायचा? याचं उत्तर शोधणं हेच खऱ्या अर्थाने स्वतंत्र होण्याचं पहिलं पाऊल आहे. अगदी बरोबर. आपण केवळ मेरी गो राऊंडवर गोल फिरत राहण्यात समाधान मानायचं की खाली उतरून खऱ्या आयुष्याला सामोरं जायचं याचा विचार नक्कीच व्हायला हवा.